म्हणजे हॅव यू थॉट अबाउट क्विटिंग युअर 9 to 5? या ऑफकोर्स प्लीज. की तुम्हा तिघांमध्ये कोणतरी एक नसतं तर चाललं असतं असं कोण वाटतं तुम्हाला? म्हणजे मला असं वाटत होतं की तुम्ही दोघं माझंच नाव घेणार आहे. I swear. मी शिवपुरी असा टाकला जाणार आणि आकाश मी बघितलं मागे म्हणलो भाई तू मला मेसेज केलेलास ना हा. की प्रसाद आज प्राजक्ता ये इंडस्ट्री के बारे में तुम लोगों को क्या लगता है? क्रिएटर इंडस्ट्रीचं काय माहितीये खूप क्विक सक्सेस भेटलंय. मुली काही कॉन्टेंट करतात फालतू. Sometimes women know what they're doing. या एग्जैक्टली माय पॉइंट. बॉडी है, शक्ल है, तो अच्छी तरीके से यूज करना चाहिए. पर्सन अच्छा तू डेट करतोय? हा मी डेट करतोय. 3 महिने त्या बाईने मला एका लहान बाळासारखं जपलंय. अब तो इसको छोड़ने का ही नहीं. अब तो ये अपने साथीच रहेगी. मी ज्या ह्याच्यात आहे रिलेशन मध्ये तर अरे काय काय You got a genuine person, okay, right now. But we both are in a question mark. That person is genuine or not. आमची सुरुवात That is mummy. This is the reason I'm single. कर्म होणार. कधी होणार? तुम्ही तुमच्या सोबत कधी वगैरे चीट वगैरेचे काही स्टोरीज नाहीत ना? झालंय. And all these things just fuck your head. इमोशनल It is- झालीस का? नाही. Okay. अरे भाई रात्रीचं एक ऑडिशन होतं जिथे मी तिच्यासोबत गेलेलो. त्याची ऍक्टिंग करून दाखव बरं. जाताना विचारतो आप क्या करते हो. नाही मी ऐसे आहेत आपको काम करणार बरं. नाही भाई. तुझ्यासोबत मी काय झालंय? सांगितलंय मला असं ते नाही म्हणू शकतो. अरे मामी कुठले खूप लोकांचे ग्रुप्स पण तुटले गेले. तू असं लॉस्ट का बघतो ब्रो? मला तू बघितलं कसं आहे माहितीये तुझी स्टोरी टेलिंग खूप चांगली आहे. ग्रुप आणि माझ्याकडे पडते. तो जरा फेमिनिन बाजूचा आहे. ती वाटलेलं की फेमिनिन बाजूचं म्हणजे काय? मी बोलणार He नाही is not gay, ah, guys. इज नॉट गे. आणि मी पण नाहीये. प्रॉब्लेम आहे नाही, आपल्याला. नाही. मी पण नाहीये. तुम्हाला कसं वाटलं आज? भारी वाटलं ऍक्च्युली म्हणजे Free. एक पॉडकास्ट रात्री सोबत सेपरेट करायला लागणार. मग तर नक्कीच याच विषयावर. थँक्यू फॉर कमिंग. एकदम दिल से लव यू गाइस. थँक्यू फॉर इन्व्हायटिंग अस. अरे भाई Thank you. तुमको नहीं बुलाएंगे तो किसको बुलाएंगे भाई? सबस्क्राईब करा गाईज. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर And करा, comment कॉमेंट करा. करा. थैंक यू सो मच फॉर वॉचिंग. सब्सक्राइब करो, लाइक करो. पहले भी बहुत सारे गेस्ट आ चुके अच्छे. प्लीज जाके देखना. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. चलो तो वेलकम टू द लेटेस्ट एपिसोड ऑफ द कंट्रोल Z शो. आज हम लोग के साथ प्रसाद, राजसी और आकाश है. सो वेलकम. कैसे हो? ऑल गुड? हाउ आर यू गाइस डूइंग? सब ठीक? मस्त Khairyat? मस्त एकदम. येस सब ठीक सब केरियत. Finally. Yes. तर I'm finally very happy to have you guys on the show. And this one's gonna be different क्योंकि relationship talks है, थेरेपी है, बहुत सारे अलग अलग चीजें जो नॉर्मल Spiritual हाँ स्पिरिचुअल जो नॉर्मली पूछते नहीं. क्योंकि कैसा होता है नॉर्मली क्या होता है कि इंटरव्यू जैसा हो जाता है की फॉर्मल स्क्रिप्ट, क्वेश्चन, प्रोटोकॉल की कसं बनवतात कॉन्टेंट पूर्णच आपण पूर्ण रॉ करतोय ज्याच्यामध्ये त्यांची मेंटल स्टेट काय आहे ते ठीक आहेत की नाही हे सगळी गोष्टी मी या सगळ्या चालू करेनच. की कसं वाटतं आजकाल तुम्हाला इन्व्हाइट्स वगैरे येतात सगळे प्रीमियर्स आहेत. कधी अगोदर कसं आपण हे सगळं बद्दल विचार नाही करत की हे सगळं होणार आहे आपल्यासोबत. हे एक ड्रीम होतं जे आम्ही सुरू केलेलं 2016-17 मध्ये. सगळ्यांनी सोबत केलं. येस आम्ही Yes, युट्यूब yes. चॅनल म्हणून सुरू केलेलं. आय थिंक नाव होतं त्या युट्यूब चॅनलचं. सो एक बेसिक छोटी स्क्रिप्ट होती त्याने मग आम्ही एक ग्रुप फॉर्म केला आणि तिथून ते स्ट्रगल सुरू झालं. अच्छा. आणि त्यानंतर ती मेहनत करून लॉकडाऊन नंतर जेव्हा रील झाले नंतर रेकग्नेशन जेव्हा भेटलं रस्त्यावरती जेव्हा लोक ओळखायला लागली की अरे तुम ये रील बनाते हो वो रील बनाते हो बाबा असं नको वागा. आकाशला लेफ्ट राईट वगैरे असं Band-raised. आणि पण रात्रीला सगळे म्हणजे जसे ओळखतात तेव्हा हा फील्स गुड. आता लोक प्रीमियरला वगैरे बोलवतात. फ्री मध्ये मूवी बघायला भेटते. सो या म्हणजे तुम्ही लोकांमधून तिघांमधून 9 to 5 पण करतात? हो मी आणि रात्री जॉब करतो. अच्छा. आणि भाऊ? मी फुल टाइम कॉन्टेंट क्रिएशन. फुल टाइम कॉन्टेंट क्रिएशन. मजदूर प्लस क्रिएटर. कसं वाटतं म्हणजे तुम्ही कारण कसं मंडे टू फ्रायडे सॅटर्डे ऑफिस असणार मग तुम्ही संडेला शूट करतात. हा मग ती लाईफ कशी आहे? पॅशन आहे म्हणून ते सॅटर्डे संडेसाठी आम्ही वेट करतो. मंडे पण चांगला वाटतो त्यामुळे की अरे हा सॅटर्डे येणार आहे नेक्स्ट आपल्याला शूट करायला मिळणार आहे. आणि इव्हन वीकडेज मध्ये पण आम्ही लोक शूट करतो. सो आय थिंक दिस इज द पॅशन विच इज कीपिंग अस गोईंग. तर ऑफिसमध्ये बॉसचा चेहरा बघून पण
आणि तू 9 to 5 ट्राय नाही केलं? नाही म्हणजे मी होतो आधी ऍक्च्युली इंटर्नशिपला. तर मग तेव्हा माझा इनिशियल स्टेज होती की मी तेव्हा नुकतंच व्हिडिओ पोस्ट करायला लागलो नोव्हेंबरमध्ये. हे तर कधी मग होतं? म्हणजे कुठल्या year ला? 2021 मध्ये. ओके. हा, तर मग मी असं लपून लपून एडिट करायचो ऑफिसमध्ये मांडीवर लॅपटॉप घेऊन. तर मग कोणी बघू नये म्हणून. तर मग तेव्हा ती स्टेज होती. अच्छा. हा, मग पण मॅनेजेबल होता, असं कधी असा गॅप नाही पडलाय त्यामुळे. तुम्ही जसं रातसी बोलली की आता तर रील करतोय आम्ही सॅटर्डे संडे. हा. ह्याच्या आधी रील जेव्हा नव्हतं तेव्हा आम्ही युट्यूबचे व्हिडिओ करायचो सॅटर्डे संडे. स्किट्स. या स्किट्स. आणि तेव्हा 4-4, 5-5 मिनिटाचे जे स्केचेस असायचे ते आम्ही दिवसाला 4 करायचो किंवा 5 करायचो. आता 1 मिनिटाची रील व्हायला वेळ लागते. तेव्हा कसं मॅनेज करायचं ते आम्हालाही नाही माहिती. सकाळी आम्ही 8ला घर सोडायचो, ते रात्री यायचो. बापरे. तेव्हा ते पॅशन होतं, सगळ्यांना आवड होती ह्याच्यामध्ये करायचं. कोणी काय असं नव्हतं की ह्याच्याने काय जाणार आहे पुढे किंवा काय होणार आहे, पण जस्ट एक पॅशन होतं की आवड होती की ऍक्टिंग मध्ये होती. जसं आकाशला तर ऍक्टिंग मध्ये नव्हती आवड, पण त्याला कॅमेरा लव्ह शूटिंग अँड फोटोग्राफी मध्ये त्याला आवड होती. तो बोललेला, त्यांनी जस्ट एक नुकता कॅमेरा घेतलेला राईट. आणि मी त्याला बोललो चल मग आपण फोटो काढूया. मग आम्ही जायचो मुंबईच्या कोळीवाड्यामध्ये, इकडे तिकडे फोटो काढायचो. मग तसंच शूट वगैरे पण सुरू केलं. आणि रातची ऑब्व्हियसली शी इज अ मॉडेल, एक प्रोफेशनल मॉडेल आहे ती. तर पासून मॉडेलिंग करायची. सो त्याने मग ती ऍक्टिंग मध्ये आली आणि आमच्या स्क्रिप्ट मध्ये आम्हाला हेल्प करायला लागली. ऍक्च्युली मला माहित नव्हतं की मी ऍक्टिंग, आय यूज टू बी व्हेरी फॅसिनेटेड विथ ऍक्टिंग, बट देन मला माहिती नव्हतं की मी ऍक्टिंग ॲज अ प्रोफेशन घेईन, कारण का मला मॉडेलिंगमध्ये जास्त इंटरेस्ट होता. अच्छा. बट देन आय थिंक मी पहिलं फक्त ह्यांच्याबरोबर ॲज अ सपोर्ट आर्टिस्टच होती. तेव्हा मला असं वाटायचं नाही की तू lead होतीस तेव्हा. पण ॲज अ सपोर्ट ना, आम्ही सपोर्ट करायचो. आम्ही स्क्रिप्ट तुझ्यासाठी करायचो किंवा रातची आता ह्याच्यामध्ये येईल. तर मग तेव्हा माझं आम्हाला solo थोडं phase बघायला येणार नव्हतं. होतं. एकच थंबनेल मध्ये रातची दिसली की सगळे views सगळे यायचे. views यायचे. तेच मी विचारतोय. सो इफ तुम लोग कॉन्टेंट क्रिएटर नाही होते तो क्या होते? तर काय? तर माझं जेन्युनली माझं पॅशन होतं की मला आधीपासून की मला आर्मी जॉईन करायचं होतं, जे झालं नाही. का? कारण की आर्मीमध्ये खूप इंटेलिजंट लोक लागतात. मी तेवढा नाही हुशार त्या बाबतीत. म्हणजे तू exam वगैरे दिले पण ते नाही झाले, पास नाही झालं. किती वर्ष ट्राय केलं? मी आता माझं वय आहे त्या हिशोबाने जेवढे पण ट्रायज होते मी सगळे केले. लाईक पहिले OTA केलं, OTA नंतर केलं डिफेन्स फॉर्म पण द्या. हा आता मला फुटबॉल ते माझ्या डोक्यावर तर पहिले जे असतं ना ते NDA असतं. NDAचं जे करतो ना आपण, नॅशनल डिफेन्स अकॅडमी लोक करतात, तर त्या आयडियाने तुम्हाला सायन्स घ्यायला लागतं. तर मी त्या आयडिया एलिजिबल नव्हतं. मग मी OTA केलं, ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमीचं, जे पुण्याला असतं. तर त्यामध्ये कसं मी करून माझं झालं असतं, पण नाही झालं. मी दिलं, एक्झाम वगैरे दिले, त्यामध्ये होऊ नाही शकलं. मग तू 11वी-12वी सायन्स नव्हतं घेतलं? नाही, कॉमर्सवाले करू शकतात OTA, पण NDA साठी तुम्हाला सायन्स बॅकग्राऊंड लागतं, ते एक आहे. पण CDS दिलं, CDS मध्ये पण नाही झालं. मग OTA दिलं, मग OTA मध्ये पण नाही झालं. खूप डिफिकल्ट एक्झाम असते खरंच. आपली जी इंडियन आर्मी आहे ती क्वालिटी लोकांना घेते, ऑब्व्हियसली दे डोंट टेक क्वांटिटी. क्वालिटीमध्ये मी बसलो नाही म्हणून मी इथे आहे आता. मी ओके. राजसी? If not content creation, I love to do modeling because I'm very passionate towards modeling. Content creation every time comes second. But when I am in front of camera modeling, I am into next zone. म्हणजे you are in that zone. म्हणजे I am very confident. I know I can slay it. आता अजून एक ऍड ऑन क्वेश्चन आला, म्हणजे आर्ट्स फील्ड सोडून. So I am an MBA. अच्छा, तुझं ते So yeah, I am into marketing, digital marketing. म्हणजे हॅव यू थॉट अबाउट क्विटिंग युअर 9 to 5? Yeah, of course. Please. प्लीज. Yeah, of course. But then नाही तो नाही बघणार. तो काय ते ते नाही बघणार. Yeah, of course I want to quit because I think creativity is more I am passionate about. मग का नाही सोडलं? त्याचं काय पर्सनल रिझन आहे का सांगू? नाही, अजूनपर्यंत I can manage everything. Okay, So, हाँ, till the बरोबर. time सब manage हो रहा है तब तक I can continue. And जब नहीं होगा तब I'll बरोबर. तोंडात येशील. आकाश भाऊ? मी सुरुवातीपासून सांगतो. मी का म्हणजे मला आधीपासूनच फॅसिनेशन होतं. मी जेव्हा 10th स्टँडर्ड झालेलं तेव्हा. पण ऑफकोर्स तेवढं म्हणजे म्हणतात ना की तेवढं कॅमेरा वगैरे घ्यायला फायनान्शियली पण थोडं हे लागतं. आणि मीच थोडं असं हे येत होतो की नको, हे खूप महागडा छंद आहे हा, आणि ह्याला ॲज अ पॅशन म्हणून बघणं मी तेव्हा त्या पर्स्पेक्टिव्हने बघत नव्हतो. आणि मग नंतर मी BSc ला असताना मी सेकंड इयरला मी फेल झालो. तर मग तो 1 yearचा ड्रॉप होता. तर मग करणार काय म्हणून तेव्हा मी एक कोर्स शिकलो, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फोटोग्राफी म्हणून आहे दादरला. तर तिथे मी बेसिक कोर्स केला एक फोटोग्राफीचा. मग तेव्हा मी कॅमेरा पण घेतला. अच्छा.
म्हणजे घरूनच मम्मी पप्पांनी घेऊन दिला कॅमेरा, मम्मी पप्पा मावशीने. आणि मग झालं, मग तेव्हा शिकलो फोटोग्राफी. आणि मग तेव्हापासून मी असंच फोटो वॉक्सला जायचो. प्रसाद सोबत पण गेलोय, रात्रीचं पण शूट केलंय. अच्छा, आपल्याकडे मॉडेल म्हटलं. हो, म्हणजे काय सोर्स ऑफ अर्निंग नव्हतं त्याच्यानी, पण मला खूप मजा यायची. मग ते मजा करत करत पैसे पण कमवायचो. आणि आता जर ते हे नसेल तर मी ते करीन. ओके. आणि मग क्रिएटिव्ह फील्ड सोडून काय विचार आहे, म्हणजे इफ नॉट ऑल ऑफ दिस, मग काय केलं? तो मी साइड बाय साइड डेटा एंट्री करायचो. तर अभी लोग क्या बोलते की फॉलोइंग युअर पॅशन ना, ये ऐसा मतलब छंद कसे असतात, ते छंद वेगळे असतात, कामं वेगळे असतात. तर लोकांसाठी हे एक लक्झरी असते, कॉन्टेंट क्रिएशन वगैरे. मग आपल्या परिस्थितीमध्ये तुमचा त्याबद्दल पर्स्पेक्टिव्ह काय? आय गेस आकाश हे बेस्ट आन्सर देऊ शकतो. म्हणजे आता कॉन्टेंट क्रिएशन असं झालंय ना, की आपल्या पेरेंट्सच्या जनरेशनला हे एक सिक्युअर नाही वाटत, किंवा त्याला ॲज अ सोर्स ऑफ अर्निंग हे नाही बघू शकत. कारण की बऱ्याच पेरेंट्सचं होतं हे, की त्यांना वाटतं की हे नाही आहे, योग्य नाही आहे. म्हणजे सोशल मीडिया म्हणा, पण आता सोशल मीडिया थ्रू बरेचसे आता जॉब्स सुद्धा करतायत. फॉर एक्झाम्पल डिजिटल मार्केटिंग असेल, SEO असेल, बरंच काय काय असेल. तर मग तो एक हे झालाय की लोकांच्या मनात की अरे बाबा हे काय आहे, हे सिक्युअर आहे का. आता पेरेंट्सला वाटतं की टीव्हीवर आला मुलगा तर तो म्हणजे झालं, म्हणजे तो फेमस आहे. पण आता एवढे इझिली याच्यात होऊ शकतं. पण आपण ते चांगल्या वे मध्ये फेमस झालेलो चांगलं आहे. म्हणजे काही काही लोक तर नेगेटिव्हली पण होतात. मी त्या दिवशीच मम्मीला सांगत होती की मम्मी एक पॉईंट असा येईल की आय वॉन्ट टू क्विट माय जॉब अँड आय वॉन्ट टू कंटिन्यू दिस फुल टाइम. तर माझी मम्मी बोलते नको नको जॉब कशाला quit करते? तुझं चालू आहे ना सॅटर्डे संडे. म्हणूनच मी हा प्रश्न विचारला असं एकदम हे घेऊन, की आपली परिस्थितीच्या हिशोबाने काही काही लोकांसाठी ना, म्हणजे तुमच्यासाठी पण हे एक लक्झरी असू शकते की बापरे ह्याच्यात किती, जसं हा बोलला की कॅमेरासाठी पैसे लागले त्याला, मग ते तो एक महागडा छंद झाला. त्याच्या हिशोबाने मी विचारला हा प्रश्न. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आपल्याला माहितीये की आपल्याला कमर्शियल्स मिळते, आपल्याला लोक ओळखतायत आणि ह्याचा फ्युचर काय असू ते शकतं, कुठे घेऊन जाऊ शकतो आपण. एक्झॅक्टली. पण अजून मम्मी पप्पांना दे आर सपोर्टिव्ह, बट त्या लोकांना अजून नाही माहिती की ह्याच्यामध्ये करिअर होऊ शकतं. तर आय फील इवन इफ माय मॉम इज सपोर्टिव्ह, बट जसं मी बोलली मम्मीला, मी बोलली की आय डोंट वॉन्ट टू कंटिन्यू विथ माय जॉब अँड एव्हरीथिंग. सो शी इज लाईक की नाही यार, जॉब इज अ सिक्युरिटी, सो दॅट सिक्युरिटी वर्ड इज देअर somewhere. They feel this is not secure. It can end any time. Even जेव्हा मी बोललेली की मॉडेलिंग करायचंय, मम्मी सोड कोणाला पण बोलली तर मम्मी कोणी पण मला तेच सांगते की मॉडेलिंग इज लाईक शॉर्ट टर्म टिल द ब्युटी स्टेज अँड एव्हरीथिंग. तर मग अजूनपर्यंत लोकांना नाही माहिती की ह्याच्यामध्ये सिक्युअर फ्युचर पण असू शकतं. पण मला वाटतं ते आपले पेरेंट्सला फक्त माहित नाही म्हणून ना ते आउट ऑफ कन्सर्न बोलतात. बोथ, आय फील बोथ. हा करेक्ट, ते पण आहे. हा, आपले सगळेच पेरेंट्स आर व्हेरी इनोसंट वेन इट कम्स टू सोशल मीडिया. इफ इट इज अस, पुढे जाऊन इन फ्युचर वी आर पेरेंट्स, वी नो एव्हरीथिंग, वी कॅन जस्ट कॅच देम लाईक दिस. अरे रील्स बनव, पैसा बनव. स्कूलमध्ये नको जाऊ. बट आय फील इट इज व्हॉट इट इज. आपल्या लोकांना जास्त फार माहिती असेल अँड जेवढं आपल्या पेरेंट्सला आता नाही माहितीये. आय फील थोडे दिवस अजून गेले तर ते थोडे दिवस नाही, म्हणजे आपणच जेव्हा पेरेंट्स बनू तोपर्यंत तेवढा वेळ लागेलच सगळ्यांना तेवढं शिकवायला. ना म्हणजे मेन गोष्ट आहे तर जे पण आता बघत असतील तुमचा पॉडकास्ट, जेवढे पण यंग क्रिएटर्स आहेत, एज्युकेशन इज मस्ट. तिथं पहिला प्रायोरिटी आहे सगळ्यांसाठी. आणि ऑब्व्हियसली बघा, तुम्हाला जर सोशल क्रिएशन किंवा सोशल कॉन्टेंट क्रिएटर बनायचं आहे, कॉन्टेंटमध्ये यायचं आहे, क्रिएशन करायचं आहे, तर जॉब पण असा बघा, जर तुमचं नाही होतं, तुमचं स्ट्रगल पिरियड सुरू आहे आणि तुम्ही नाही जातात पुढे, तर जॉब पण असा बघा जो ह्याच्यात सिमिलर असेल. म्हणजे तुम्ही त्यामध्ये जॉबमध्ये पण काम करतायत आणि प्लस ग्रो पण होतात. फॉर एक्झाम्पल मी पण मार्केटिंगमध्ये, डिजिटल मार्केटिंगमध्ये, रात्री पण डिजिटल मार्केटिंगमध्येच आहे. सो इव्हेंच्युअली आमचा जॉब पण सेम आहे आणि आमचा पॅशन पण सेमच आहे. तर कुठे ना कुठेतरी आम्ही ते एकच पटरी पे हम लोग चल रहे. तो रिलेटेबिलिटी आहे. तर उद्या जरी मी जर फुल टाइम ह्याच्यामध्ये आलो आणि जरी वर्क नाही झालं, मी परत जाऊ शकतो माझ्या जॉबकडे. गोष्ट येते की जॉब तर कधी जाणार नाही, माझा एक्सपिरियन्स आहे एवढ्या वर्षाचा, कुठेही चांगला पॅकेज किंवा कुठेही मला भेटू शकतं, काही इश्यू नाही. प्लस माझा सोशल मीडियाचा जो बॅकग्राऊंड आहे, तोपर्यंत जेवढे फॉलोअर्स वाढतील, कुठली पण एजन्सी कंपनी मला घ्यायला रेडी होणार. कारण की ह्यांनी स्वतःला जेवढं ग्रो केलंय, तर ऑब्व्हियसली आमच्या ब्रँड किंवा कुठच्या गोष्टीला ग्रो व्हायला डेफिनेटली मला वाटतं हे रिलेटेबिलिटी खूप इम्पॉर्टंट आहे. काय काही लोकांना आता असे सॅच्युरेट आणि फ्रस्ट्रेट झाले जॉब्सला घेऊन, कारण त्यांचं ते करायचं काहीतरी वेगळं आहे आणि त्यांना करावं लागतं काहीतरी वेगळं ना. मग ते दोन गोष्टी रिलेटेबल नाही. मला ना हे नाही पटत. लोक बोलतात ना की जॉब
सोडला पाहिजे, पॅशन पूर्णपणे फॉलो केलं पाहिजे, व्हेरी गुड. पण माझ्यासाठी आहे ना, माझ्यासाठी तरी जॉब आहे ना डिसिप्लिन ठेवतो तुम्हाला. मला पण तेच वाटतं. तुम्ही 9 to 5 जॉब करतात ना, आता बघा आम्ही 9 to 5 जॉब करणार, 9 to 5 नाहीच येतो, वेगळा टायमिंग असतो काहीतरी. पण आमचं माहिती आहे की ते जॉब झालं, आता मला घरी जायचं आहे, एवढा टाइम मला जिम करायचं आहे आणि एवढा टाइम मला शूट करायचं आहे. येस. आकाशला मी आधीच सांगून ठेवतो, आम्ही सकाळीच बोलतो की आज आकाश रात्री भेटू, हे शूट करू, किंवा रात्रीलाही बोलतो आम्ही. मग त्या पॅशनच्या म्हणजे त्या डिसिप्लिनमुळे ना आम्ही डेली शूट करतो. बरोबर. आता जेव्हा जॉब नव्हता ना मला 3 monthसाठी, मी काहीच नाही केलं, मी दिवसभर नुसतं पडून होतो. बिकॉज गोष्टी घडतात तेव्हा तुम्हाला क्रिएशन बाहेर येतं. लाईफमध्ये काय घडत काय करणार. बरोबर. काहीतरी पाहिजे ना, की अप्स अँड डाऊन झाला पाहिजे, मग तू काहीतरी क्रिएट करू शकतो, लोकांना दाखवू शकतो. तर मला असं वाटतं की ते डिसिप्लिन ठेवतं एक सम पॉईंट. हा पुढे तुम्ही जर सिक्युअर झालात, तुमचे नंबर ऑफ फॉलोअर्स झाले, तुम्ही महिन्याला आता जे कमवतात ते 5 times जास्त कमवायला लागला, डेफिनेटली तुम्ही फुल टाइम करा. मग ते स्टुपिडिटी आहे की तुम्ही जॉब करून पण सध्या जर तुमच्याकडे हाय ऑप्शन, तुम्ही जॉब करून घरचे काळजी घेतात यार. घरचे तर ऑब्व्हियसली, माझ्या घरी तर बीपी पेशंट आहे, तर ऑब्व्हियसली मला जरा अजून एक्स्ट्रा काळजी घ्यायला लागते की बाबा ठीक आहे जॉब करतोय, हे करतोय, मग करून दे त्याला जे काय. आय फील दे आर नॉट स्टॉपिंग अस, तर दॅट इज कन्सर्न आहे ना त्यामध्ये. की आता आम्ही लोक पण, मी तर सांगू की आम्ही सॅटर्डे संडे शूट करत असो, भले माझ्या घरी असो, VIT मध्ये असो, बट नोबडी इज स्टॉपिंग अस बिकॉज दे नो दिस इज व्हॉट वी लव्ह. आणि इवन माझ्या घरी जरी संडेला असले ना, तरी माय पेरेंट्स आर लाईक सपोर्टिव्ह. तर दुपारी कोणाला पण पेरेंट्सला झोपायला आवडतं संडेला, बट देन दे आर लाईक ओके नो लेट देम डू वॉट, कारण का त्यांना पण माहिती आहे आम्हाला वीकडे मध्ये टाइम मिळत नाही. तर मग संडे ते लोक असे दे आर लाईक की हा ठीक आहे आम्ही करतो ऍडजस्ट म्हणून, तुम्ही करा शूट. सो ते पण मग सपोर्ट करतात, सपोर्ट पण येतात ना. येस, रात्रीचे मम्मी पप्पा, शाउट आउट टू देम, शाउट आउट टू किड्स, नमस्कार, शाउट आउट टू रात्रीच्या पप्पांचा चहा. गावाच्या सो रात्रीचे मम्मी पप्पा, माझे मम्मी पप्पा, कोणाचे पण लाईक आकाशचे वगैरे सगळ्यांचे पेरेंट्स सपोर्टिव्ह आहेत. तेजस काका, मनीष काका, मनीष काका, लॉर्ड मनीष, सो सगळे एकदम सपोर्टिव्ह आहेत. लाईक एक आमचा फॅमिली सारखीच आहे आमची. ओके. सो आणि आता अजून एक क्वेश्चन जे मी सगळ्या ग्रुप्स मध्ये विचारतो, ओके. थोडा जे आन्सर असेल ना ते तुम्ही एक स्वतःचं नाव नाही घेऊ शकत त्याच्यामध्ये, आणि ग्रुपच्या बाहेरतलं नाव नाही घेऊ शकत. ठीक आहे, मग की तुम्हा तिघांमध्ये कोणतरी एक नसतं तर चाललं असतं, असं कोण वाटतं तुम्हाला? म्हणजे हे आम्ही सगळ्यांना विचारतो मस्तीसाठी. रात्री नसती तर तेजस्वी मुलगी गेला असतो. रात्री समीरल असते. मला असं वाटत होतं की तुम्ही दोघं माझंच नाव घेणार आहे. मी बोललो रात्री नसती तर तेजसला मुलगी करून. आकाशचा आन्सर आहे राजसी. तुझा आन्सर कोण आहे? नाही, हा ऍक्च्युली आकाश, कारण का मी स्टार्ट प्रसादमुळे केलेलं. प्रसाद आता घेऊ शकतो, आता तू घेऊ शकतो ना. आमच्या तिघांमध्ये ना नाही ना, आम्ही नाही मारणार तुला. जो आकाश कसं माहिती, आकाश लहानपणीपासूनचा मित्र आय थिंक यू कॅन. मग मी लहानपणी मी स्वतःला कुर्बान करायला तयार आहे. तर बोललो रात्री नसती तर मग तेजसला हे केलं असतं. ठीक आहे. मग आपण आता, तुम्ही लोक सगळ्यांनी ऑडिशन्स दिलेत सगळ्यांच्या लाईफ मध्ये, Online ऑडिशन जाऊन म्हणजे घरूनच घरून मी ऑडिशन दिलंय जाऊन. आम्ही पण दिलाय. तुम्ही लोक तिकडे अंधेरी वगैरे जाऊन आलेत, रामनगर वगैरे, तुमचे तू नाही गेली. नाही, पण तुझ्यासोबत असं, म्हणजे मी फिमेल क्रिएटर्सला विचारतो की आता ऑडिशन्स मध्ये बघ काही लोक खूप सीन्स होतात, तर तसं काही झालं तुझ्यासोबत? रात्रीचं एक ऑडिशन होतं जिथे मी तिच्यासोबत गेलेलो. हे सांगा, तो सांग. विसरले. काय? तो भारी आहे. झाले. ओशिवारामध्ये आम्ही लोक ऑडिशन, मी द्यायला गेलेली ऑडिशन. इट वॉज थ्रू वन ऑफ माय फ्रेंड. इट वॉज माय फर्स्ट टाइम. तो वेन एव्हर कधी पण असं काही असेल तर आय ऑलवेज आस्क दिस पीपल टू कम अलॉंग विथ मी. फर्स्ट आम्ही लोक जाऊन बसलो, एव्हरीथिंग वॉज ऑल फाईन अँड एव्हरीथिंग. नंतर तिने मला येऊन स्क्रिप्ट दिली आणि मी जशी स्क्रिप्ट वाचली आणि प्रसादला दाखवली, तो शॉक्ड. इट वॉज अडल्ट कॉन्टेंट असतं ना, अँड इट वॉज व्हेरी न्यू फॉर मी, की मी अँड आय वॉज इन शॉक की असं, म्हणजे तिने मला दिली आहे स्क्रिप्ट, तर आय वॉज लाईक की मी ठीक आहे, आय ट्राय. I'll try, but it wasn't vulgar as such. And he was standing right behind the camera. Yeah, he was standing right behind the camera. हा. त्याच्या आधी रात्रीने अशी ऍक्टिंग काय नाही केली आहे. म्हणजे अशी होती, काय होती? म्हणजे ह्याच्या आधी आम्ही लोकांनी हिला स्क्रिप्ट दिली असेल किंवा ऍक्टिंग डायलॉग काय असेल की अरे प्रसाद कुठे आहेस, काय करतोय, ड्रास्टिक चेंज.
आणि हे काहीतरी भलतेच dialogue. स्क्रिप्ट आय रिमेंबर द स्क्रिप्ट स्क्रिप्ट वॉज दॅट आय एम अ गर्ल नाही ना आय एम डुईंग ऑल बॅड स्टफ लाईक आय एम अर्निंग माय मनी इन टू बाय सेलिंग माय सेल्फ ऑर समथिंग म्हणजे ऑनलाईन अँड एव्हरीथिंग आणि मी माझ्या पेरेंट्सला येऊन पैसे देते तर माझ्या पेरेंट्सला लाईक तुला इतके पैसे कुठून मिळतात ओके सो तर मग मी त्यांना कन्व्हिन्स करते की मी ट्युशन्स घेते एक्स्ट्रा वगैरे वगैरे अँड देन दॅट वॉज अ स्क्रिप्ट दॅट वॉज अ स्क्रिप्ट हा तर ते झालं सो शी वॉज लाईक अरे ऐसे नाही अलग वैसे चाहिए सो आय वॉज लाईक ओके शो मी द रेफरन्स आणि जेव्हा मी रेफरन्स बघितला बिफोर ऑल काय होतं रेफरन्स काय कसा होता रेफरन्स त्याची ऍक्टिंग करून दाखव बरं नाही एवढं वेंद्रट होतं का ते हो देर वॉज दिस मॅन हु वॉज सिटिंग इन साइड द कास्टिंग एजेंसीचा ओनर सो इट वॉज लाइक आई सॉ योर ऑडिशन बट आपको है ना थोड़ा सा और खुलना पड़ेगा अच्छा you have to be very bold and everything he told me and then he started criticizing me with my looks and my teeth अच्छा कि आपको है ना थोड़ा teeth पे काम करना पड़ेगा मतलब perfection is very important and तो criticize करत होता पूर्ण वेळ and he was so very angry inside Obviously ना, असं I was तोंडावरती like की बोललं dude he was so telling me we leave but we were like की चल तो आता बोलतोय तर आपण करूया आणि त्यांनी क्रिटिसाइज केला and then we left तो मला जाताना विचारतो आप क्या करते हो नाही मैं ऐसे है आपको काम करना है बोला नाही माझी आई बोले and that was something very dirty like first time असं आम्ही एक्सपिरियन्स केला and because of that you know I never wanted to come into this industry because माझ्यावर एकदा फ्रॉड पण झालेला काय झालं माझ्या एका फ्रेंडनीच रेफरन्स सगळे फ्रेंडच फसवतात आता खूपच मस्त फ्रेंड्स आहेत तर तिने रेफरन्स दिलेला तिच्या फ्रेंडला बोरिवलीमध्ये ना बाहेर स्टेशनच्या बाहेर देयर इज वन रेस्टोरेंट तो उसमें 2 बुड्ढे लोग बैठे थे अच्छा appearance was like directors only Okay. and they had this bloody big what do you say agreement okay so first you go and sit there it is a whole big scam first you go and sit there and then they'll give you the they'll tell you ki oh Himalaya ki ad hai you will be paid this much and this is the role this is the this and that and this and there is this agreement of course कोई भी agreement देगा तो देखो लगेगा okay something it is something legit सिरियस yeah it will not be in fraud but then thanks to my mom she is always thanks म्हणजे मी शिव्या खाल्ल्यानंतर खूप जास्त तर ती आहे ना नेहमी कुठेही आता पण if I am going to give an audition somewhere or it is some agency she'll always google she does this so she is telling me that these people are not legit because मला त्यांचं ऑफिसचं पण कुठे ऍड्रेस दिसत नाही ऑफिस पण नाही दिसत आहे काहीच नाही आहे असं ऑनलाईन वगैरे तर मी मम्मीला आहे ना मी मम्मीला सांगते नाही ग मम्मी तुला नाही माहिती आता तिने सांगितलंय म्हणजे काहीतरी लेजिट असेल ना ती उगाच मला कशाला फसवेल एंड एवरीथिंग सो व्हाट दे टोल्ड मी नो आपको है ना पहले आर्टिस्ट कार्ड बनाना पड़ेगा एड में काम करना है ना तो पहले आर्टिस्ट कार्ड चाहिए उसके लिए 12,000 लगेगा अच्छा सो आई कॉल्ड द आर्टिस्ट द कंपनी विच मेक्स द आर्टिस्ट कार्ड ना आई इंक्वायर्ड तो उधर भी 12,000 ही हे स्टँडर्ड प्रोसिजर आहे का आई डोंट नो बट दे टोल्ड मी कि हाँ ऐसा है करके एंड देन आई वाज लाइक ओके सो आई वेंट होम आई टोल्ड माय मॉम असं असं आपल्या 12,000 वगैरे भरायचे हे मला बरोबर नाही वाटत आहे हो मी दिले पैसे पैसे दिले हा अरे वा पैसे दिले हे तुला माहित अँड देन मला नव्हतं माहिती नाही ते खूप पहिल्याची गोष्ट आहे ह्यांच्या बरोबर सगळं करण्याचं हा तर मग तेव्हा मी पैसे वगैरे दिले तर म्हणली ठीक आहे सो आय कॉल्ड माय फ्रेंड 9th of December द मीडिएटर माझ्या फ्रेंडनी ज्याचा रेफरन्स दिलेला आय वाज लाईक व्हॉट इज द सीन ही इज लाईक अरे दे आर सेइंग द डेट इज एक्सटेंडेड 26th of December पर्यंत येईल अच्छा लाईक ओके आय विल वेट अँड देन अगेन सो इट वॉज गोईंग ऑन So I called him. I'm like, dude, I'm not getting a good vibe about it. And then he's like, dude, those 2 people are not picking my call as well. अच्छा And there were 9 people. मतलब me and more 9 people scammed. म्हणजे 1,08,000 रुपये बरबाद झाले. Yeah, who got scammed? मी कॅल्क्युलेट केलं लॉस Yeah, who got scammed. And then it was a trauma for me. की मला ह्या इंडस्ट्रीमध्ये जायचंच नाही असे वाईट लोक आहेत म्हणून तुम्हाला प्रॉब्लेम माझ्यासोबत पण हे झालंय पण मी काय हा पण हे ऑडिशन रिलेटेड नव्हतं माझं एक असं गोरेगावला शेडिओ ऑफिस होतं असे प्लाय लावलेले केबिनच्या जागी मी ते आहे ना स्टील फोटोग्राफर्स साठी होतं जे BTS वगैरे शूट करतात OTT प्लॅटफॉर्म्सवर वगैरे तर तसं होतं आणि मग मला बोलले की आपको आहे ना 200 रुपीज का फॉर्म भरना पडेगा मी 200 कॅश दिले तेव्हा मग झालं फॉर्म वगैरे भरला आणि मग नंतर ते 2 दिवसानंतर मला कॉल आला की आपको इस नंबर पे है ना 2,500 रुपये देणे तर मग मी केले ट्रान्सफर
आणि मग नंतर तिथून कॉल बॅक आला, हॅलो मिल गया 2,500 मिल गया, असा कॉल आला. बोललो हे काय आहे प्रकार नक्की. मग परत मी वाटतं कितीतरी 3,000 काहीतरी दिले. मग असे एवढे टोटल गेलेले. पण काय मग नंतर त्यांचं काय सगळं ब्लॉक बिक केलेलं मला वाटतं. मग ते पैसे गेले. हो. तुझ्यासोबत मी चाळीतलं मला असं चुक्या नाही म्हणू शकतो. बापरे. अरे मग आम्ही कुठले. तुम्ही करिअरला राहतो बिल्डिंग मध्ये, मी चाळीत राहत होती पहिली. नाही मस्करीचा विषय मी बोललो, पण नाही माझ्यासोबत नाही झालं असं काय. म्हणजे माझा असा एक टचवूड आहे की समजतं आधी की कोण बनवत आहे. म्हणजे And I feel, you know, आता कसं माहितीये बघ, हे लोक तर नाही होते, ते लोक त्यांच्या हिशोबाने गेले, त्यांचा हेतू तर चांगलाच होता, असं वाईट नव्हता. माझे कसे एवढे चांगले हेतू आले नाहीत. अँड आय फील नेहमी माझ्या ह्याच्यामध्ये असं होतं, नेहमी जेव्हा मम्मी सांगते की असं नको करूस, लिजिट असं नको करा. तेव्हा मी नेहमी फसते. नाही तेव्हाच नाही, मी नेहमी फसते. यू शुड मी नाही सांगितलंय घरी. आता बघते. नमस्कार. तुम्ही जिथे शूट करतात, हा, तुम्ही सगळे सोबत शूट करतात किंवा सेपरेटली पण शूट करतात, तिकडे जी सेटिंग वगैरे आहे त्याच्या अकॉर्डिंगली म्हणजे किती लोक बाजूबाजूलाच राहतात आणि समोर तुम्ही शूट वगैरे करतात, तर त्याच्यामध्ये कॉपरेशन पण लागत असेल हे सगळं. मग त्याची काय स्टोरीज आहे तुम्ही जिथे शूट करतात तिकडे? चाळीत तर एकदम सपोर्ट आहे, खूपच जास्त चांगला सपोर्ट आहे. आम्ही चाळीत राहतो म्हटल्यावर ना, तर आम्ही जिथे शूट करत असो ना, तर कोण असं शतपावली करत असेल चाळीत, मग तिथे एका स्पेसिफिक डिस्टन्स पर्यंतच करणार, जेणेकरून आम्हाला डिस्टर्बन्स नको व्हायला. मग लहान मुलं पण असतील, मग त्यांना आम्ही सांगणार की अरे आवाज कमी करा ना प्लीज. मग ते लोक पण दुसरीकडे जाऊन खेळ, आणि ते लोक सांगतात पण की अरे मला तुझा याचा लिंक पाठव, त्याचा लिंक पाठव, हे काल तुम्ही केलात. हा, खूप सपोर्टिव्ह आहे. खूप चाळीतले आमचे खूप सपोर्टिव्ह आहे आम्हाला. म्हणजे एक हाक मारली की लगेच सगळे लगेच. हा, काय पाहिजे असेल तर बाहेर पण युनिटी पण तशीच असते ना लोकांना. कालच प्रसाद चौमीने मला ओढणी दिली माझ्या एका शूटला. मलाच घालायला. इगरली आमच्याशी वाट बघतो, हे काय करताय शूट, असे येतात आणि त्यांना असं इच्छा असते की आम्हाला पण काहीतरी म्हणजे असेल तर सांगा, आम्ही पण येऊ. एकदम आता लहान मुलं पण असा कॅमेरा घेतात, मोबाईल असा बंद पडलेला, आणि शूटिंग खेळतात. आम्ही लोक त्यांना ट्रेन पण करतोय की बाबा एक तू कॅमेरा पकड, तू हे कर, म्हणजे पुढे ते पण त्याचा न्यू जनरेशन आणतील. नाही म्हणजे जेन्युइनली कमेंडेबल वर्क आहे, कारण सगळेच नाही करू शकत. प्राऊड ऑफ यू गाईज. मजा आली. एक स्टोरी अशी आहे की कधी कधी चाळीत असं पण होतं की जी 9 आता मी संध्याकाळची वेळ आहे जेव्हा शूट करतो आम्ही लोक, तर आमच्याकडे आम्ही लोकांनी ना कन्सेप्ट काढलेला की 10 सेकंड 15 सेकंड मध्येच कॉन्टेंट करायचा. त्यानंतर लोक आता सगळीजणच करतायत, पण मला ना माहित आमच्यापासून सुरू झालं की नाही, बट मी एवढं बोलले की ते कसं माहितीये, आम्ही सुरू केलेलं की आमच्याकडे तेवढा टाइम होता, एक 9 वाजता, रात्रीचे 9 ते 9:15 त्या टायमाला सगळे जेवायला जायचे आणि दार बंद असायचे आणि चाळ असायची शांत. मग 15 मिनिटांमध्ये आम्हाला काय ना काहीतरी शूट करून काढायचंय, तर म्हणून आम्ही कन्सेप्ट एकदम छोटा करत तेवढा केला की आकाश एक लागणार, एक तुझा अँगल, एक माझा अँगल, फटफट झाला, हा डायलॉग झाला आणि कट. तर कट पण कसं मग अब्रक कट ठेवला आम्ही की ते अजून फनी वाटेल. आणि मग ती कन्सेप्ट आमची एवढी चांगली गेली, हिट गेली की नंतर आता आम्हाला पण बरं वाटतं की लोक इन्स्पायर्ड होऊन लोक म्हणजे करायला लागले वगैरे. आता ते आम्हाला इन्स्पायर्ड झाले नाही झाले ते दुसरी गोष्ट, बट आम्ही लोकांनी तेच बोलतोय की तुमच्याकडे सिच्युएशन असणार, त्या चॅलेंजेस असणार, त्याच्यामधनं जाऊन तुम्ही नेहमी काय ना काहीतरी चांगलं काढू शकता. हे क्या बात. बर, आता इंस्टाग्राम क्रिएटर्स अपन सगळे आहोत, तर ये इंडस्ट्री के बारे में तुम लोगों को क्या लगता है? खूप बेस्ट आहे, कारण की आमच्यामध्ये जे आम्हाला क्रिएट करून दाखवायचं होतं लोकांना की कशा हिशोबाने आमचा जॉनर कसा आहे, आमची कॉमेडी कशी आहे, तर आम्ही आता ते घर बसल्या आम्ही शूट करून दाखवू शकतो. लाईक आधी जसे लोक मोठे शूट करायचे किंवा युट्यूब करायचे, तर हाच कॅमेरा पाहिजे, हीच लाइटिंग पाहिजे, तसं नाही. आता एक नॉर्मल फोन घेतला आणि आम्ही शूट करू शकतो. सो इट्स व्हेरी गुड फॉर अस की आमची क्रिएटिव्हिटी आम्ही एकदम स्मॉल स्केलमध्ये एकदम बेस्ट करून दाखवू शकतो. बरं, आम्ही एन्जॉय करतो ऍक्च्युअली ही गोष्ट. मग तुम्हाला त्या कम्युनिटी बद्दल काय वाटतं? म्हणजे लोक तसेच आहेत, ऑफ कॅमेरा का ऑन कॅमेरा वेगळे, ऑफ कॅमेरा वेगळे? ऑफ कॅमेरा वेगळे, कॅमेरा वेगळे, ऑफ कॅमेरा ऑब्व्हियसली ते सगळेजण तसे असणार, ऑन कॅमेरा वेगळे असणार. आता मी काय एक्झाम्पल देऊ शकतो, म्हणजे ऑफ कॅमेरा ऑन कॅमेरा सेम. निजमन होती माझी एक, सोडा गँग जे आहेत, ऑन कॅमेरा सेम, ऑफ कॅमेरा पण सेम आहेत. ओके. आय थिंक मी ह्याला भेटलेलो आपल्या ओमकार तो बाई, मला ऑन कॅमेरा ऑफ कॅमेरा सेम वाटला. ते सगळे तसेच आहेत, ते सगळे तसेच आहेत. आज पण आम्ही जेव्हा म्हणजे माझे सगळ्यांसोबत रिलेशन कसे की माझं असं नसतं की आता आपला पॉडकास्ट, फॉर एक्झाम्पल हा पॉडकास्ट घ्या, अभी ये खत्म हुआ इसका मतलब ये नाही की तू कोण मैं कोण. मी तरी पण कनेक्शन मध्ये असतो. मी आता अंधेरीला, सगळे जास्तीत जास्त क्रिएटर सगळे अंधेरी ह्या साईडला राहतात, कारण तिकडे रेंट वगैरेला राहतात ते.
तर मी माझी मीटिंग कोण नवीन गेस्ट सोबत असेल ना, तर मी ते झाल्यानंतर मी सगळ्या आपल्या लोकांना भेटतो, ते पण उचलतात कॉल. आज पण आम्ही असे बसतो, जेवतो, ते लोक घरी बोलवतात. त्यांचा मला अजूनही आठवतं जे एपिसोड मी सोडा गँग सोबत फर्स्ट टाइम घरी बसून केला ना, मला वाटतं तसंच एपिसोड चालू माझ्यासोबत जेव्हा पण मी त्यांच्यासोबत बसतो. तर असे एक्झाम्पल्स आहेत खूप जे ऑफ कॅमेरा वेगळे असतात, नावं नाही घ्यायचं आपल्याला. पण तुमचा पर्सनल एक्सपिरियन्स कसा आहे या इंडस्ट्रीबद्दल? आता तुम्ही घुसलेत त्याच्यामध्ये. काही लोक आता प्रत्येक जगात वेगळी लोक भेटणार असं थोडी नसणार की म्हणजे प्रत्येक जगात प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये वेगळी लोक भेटणार. काही लोक चांगली असतात, काही लोक वाईट असतात, काही लोक आपल्या फायद्यासाठी असतात, काही लोक नसतात. ठीक आहे, लाईफ. तो एक्सपिरियन्स केला असं माझं थोडं सीन वेगळं आहे की मी ना एंटरटेनच नाही करत. म्हणजे मला जर का कळलं की समोरचं जरा जास्तच आहे, उगाच फुकट दाखवतोय, तर मी बसत पण नाही त्या टेबलवरती. माझं तसं सीन झालंय. सही आहे. नाही पटत तर नाही, टाइमचा ना खूप प्रॉपरली युटिलाइज करायचं बघतो. काही काही लोक जसं आपण डिस्कस केलं की ऑन कॅमेरा आणि ऑफ कॅमेरा वेगळे आहेत. मला कळलं ना वाईब ऑफ आहे, मी टाटा बाय बाय करून टाकतो. म्हणजे ऍक्च्युली मला गरज आहे आणि मला पण ग्रो करायचं, पण मी त्याचा स्लेव्ह नाही बनत. आपण त्यावेळेसला वीक पडलो ना, मग समोरचा व्यक्ती आपल्याला त्याच गिनती करणार की ठीक आहे, ह्याला फाट्यावरती मारू, आज नाही 1 महिन्यानंतर करू. बरोबर. मी ते सगळं एंटरटेनच नाही करत. ठीक आहे, तुम्हाला करायचंय, ओके गुड, मी तुम्हाला सगळं देईल, पण मला जर का तुम्ही गिनती करणार, मग तुम्ही भुसळात जा. बरोबर. तेच पाहिजे. जर नाही पटत तर नाही पटत. क्रिएटर इंडस्ट्रीचं काय माहितीये, खूप क्विक सक्सेस भेटलंय म्हणून ते ना हवेत तर त्यांना समजत नाही की काय ऍक्च्युली झालं पाहिजे. कारण की आम्ही आता 16 पासून करतोय, आमचं पण मी क्विकच बोलेल असं नाही बोलणार. खूप लोक तर अजून म्हणजे 15-15 वर्ष करतात. पण ते तुमच्या ह्याच्यात दिसतं रे की तुम्ही झाडावरती नाही चढले, ते दिसून येतं. पण तुम्ही मग असे, मला असं वाटतं की तुम्ही असे लोक आहात की तुम्हाला जर का तो वाईब नाही मॅच झाला तर तुम्ही करणार पण नाही. एक्झॅक्टली. मग ते कोलॅबरेशनचं तेच आहे की मला आता कोलॅबरेट करायला कोण विचारतात ना, तर माझं असं होतं की अरे आपण डायरेक्ट कसं कोलॅबरेट करूया, भेटूया. हा मग आधी भेटूया, आपलं जरा म्हणजे असं जुळतंय का बघूया. कॉन्टेंट वरती लाईफ डिपेंड नाहीये. जरी कॉन्टेंट नसेल तरी आम्ही काही ना काही करू. बरोबर. म्हणजे असं तुम्हाला जर का विचारलं की कल इंस्टाग्राम बंद हुआ तो क्या, तो तुम लोग असं डरोगे नाही. ते चांगली सॉर्टेड आहे. तर ज्या लोकांची डिपेंड असेल त्यांचं एक वेगळं एन्झायटीज पण असते जी दिसून येते. मला तरी दिसून आली. हा, कारण लोक इथे समोरून येऊन बोलले पण नाही की भाई कल अगर इंस्टाग्राम बंद होगा ना तो मेरे को पता नहीं मैं क्या करने वाली हूँ, असं बोलतात लोक. आणि ते समवट बरोबर पण आहे. बट जेव्हा तशी एन्झायटी बाहेर येतात तेव्हा काही क्वालिटीज पण बाहेर येतात. म्हणजे ते फेस केल्यानंतर आणि जरी आमच्या तरी जेवढे आम्ही लोकांना भेटलो ते लोक सगळे सॉर्टेड मला तरी आतापर्यंत वाटले. काय काय लोक आहेत तसे भेटले. मला असं चांगलं वाटतं म्हणजे हे तुम्ही जे करतायत ना की तुमची पर्सनल आयडेंटिटी सुद्धा आहे. म्हणजे पर्सनल फॉलोअर्स पण आहेत, स्वतःची पर्सनल फॉलोईंग पण आहे, प्लस तुम्ही ग्रुपमध्ये पण करतात. मला असं वाटतं खूप लोकांचे ग्रुप्स पण तुटले गेले, काही काही लोकांचे म्हणजे आहे पास्ट हिस्ट्री. तू असं लॉस्ट का बघतो ब्रो? मला तू बघितलं आता कसं बघतो. जसं कसं आहे माहितीये, तुझी स्टोरी टेलिंग खूप चांगली आहे. तर जेव्हा तू बोलतोस ना तेव्हा मी इमॅजिनेशन मध्ये मी जातो ग्रुप. त्याच्या डोक्यामध्ये ती लोक येतात, तू बोलतोस ना ती लोक येतात, ते क्वेश्चन येतात. रागाने का बघतोय मला? अरे मी तसंच बघतो. बरं ठीक आहे भाई, ठीक आहे. तर माझं की ग्रुप्स मध्ये आता काय होतं कधी कधी की डिपेंडन्सी वाढून जाते. जर का स्टार्टिंग पासूनच ग्रुपने केलं ना, हे फक्त एक पॉसिबिलिटी आहे जी खूप लोकांसोबत होते, पण माझ्या स्वतःसोबत पण झाली ही की ग्रुप्स मध्ये होतं, मग ते डिपेंडन्सी वाढून गेली. काय काय गोष्टी मी शिकलोच नाही, मग माझा डिपेंडन्सी दुसऱ्या लोकांबद्दल मध्ये वाढून गेली की हा हे बघेल, तो हे बघेल, मी हा पार्ट बघेल. पण ते जेव्हा तुटलं काही काही कारणांमुळे गेले, मग एकटं बसून मग काय करणार, ती गोष्ट शिकलोच नाही आपण. मग आपली डिपेंडन्सी वाढल्यामुळे आपण त्यामुळे ग्रो नाही करत. तर तुमचं मला एक चांगलं वाटतं की तुम्ही इंडिव्हिज्युअल स्वतःचे सेट ऑफ फॉलोअर्स पण आहेत आणि प्लस तुम्ही एकमेकांना मदत करून रील्स मध्ये येतात. तर तुम्हाला काय वाटतं की सोलो कॉन्टेंट क्रिएटर असणं बेटर आहे का ग्रुप्स मध्ये केलेलं अजून त्याच्यामध्ये बेटर गोष्टी आहेत? कसं आहे ना, मला तरी असं वाटतं की सोलो करणं बेटर आहे, कारण की तुम्ही डिपेंडेंट नाही राहत कोणावरती. एक्झॅक्टली. आणि तुम्ही सोलो करू शकतात. आज ना उद्या ह्या सगळ्यांची पर्सनल लाईफ आहे, उद्या यांची लग्न होणार, हे लोक जॉबला यांचे पॅशन होणार, तर ऑब्व्हियसली मला त्याच्यावरती बर्डन नाही राहायचं आहे. तू काय असते ते लग्न होणार. एक मिनिट. आणि जेव्हा आपण इंडिपेंडेंटली ग्रो होतो ना, बरोबर, आणि आणि ग्रुपमध्ये येतो, आता प्रत्येक आम्ही तिघे जर आम्ही आमच्या सोलो वाईज ग्रो झालो आणि मग ग्रुपमध्ये आलो तो वाह क्या बात आहे, मग आम्ही अजून काहीतरी चांगलं करू शकतो. इट्स गुड ना. आम्ही जर मी स्वतःहून ग्रो होतोय तर मी ग्रुपला पण ग्रोच करतोय. कॉन्टेंटसाठी मला इंडिपेंडेंट ठीक आहे, मला
लाईफ लाइफ के लिए भाई आकाश ना भाई. आकाश तो मेरा भाई है, रांची तो मेरी बहन है, तो मेरे को ऑब्वियसली वो लोग तो चाहिए लाइफ में. लाइफ उनके सिवा उधर में डिपेंडेंट उन लोग के ऊपर. ते वेगळा प्रश्न झाला. ते लाईफचा प्रश्न हा झाला मी की- कॉन्टेंटच्या शिवाय बोलतोय मी. हा. आकाशला आकाश, स्टार्ट मला. करायचं होतं तर त्यांनी मोटिवेट केलं आकाशला पण बरोबर. यू कॅन स्टार्ट. बरोबर. वायसे वर्षा आय स्टील रिमेंबर मी पेज जेव्हा ओपन केलेलं ते हे दोघं माझ्या समोर बसले ना, आम्ही लोक डिसाईड करत होतो नाव काय ठेवायचं? की नाव काय ठेवायचं. तर आकाशने सांगितलं अंडरस्कोर म्हणून ठेव. हा राजसी दॅट इज underscore हाऊ आय त्याचं काय? स्टार्टेड. अच्छा, बट ती देन स्टोरी आहे. Okay. हा इट इज अ रॅन्डम नेम. इट इज अ बोललेलं ते व्हेरी नाही रॅन्डम ठेवलं. नेम. 2 teals on my face. शट अप. आणि जेव्हा मी स्टार्ट पण केलेलं ते आय थिंक फर्स्ट 2 months ना आय वॉज व्हेरी ब्लँक. मला काही सुचतच नाहीये. आणि जेव्हा मी विचार करायला चालू केला आय वॉज लाईक नाव आय हॅव टू मॅच दिस पीपल. दॅट इन्सिक्युरिटी वॉज देअर की नाव आय हॅव टू मॅच दिस पीपल बिकॉज दिस पीपल आर डुईंग समथिंग क्रेझी. तर मी काहीतरी चुत्यापा चालू केलं तर मग झालं. मग मी फिसकटणार कुठेतरी. नाही, आम्हाला असं काय नाही वाटत. आम्ही तिला नेहमी बोलवतो की हा, रात्री नाही तू पण best हा करते. म्हणजे असं मला कधी कधी ऑफकोर्स आय एम. हे काय आहे? मग अरे म्हणजे स्वतःच बोलते आणि स्वतःला ग्रेट पण बोलते. अरे म्हणजे मला असं होतं कधी ना कधी. बट एव्हरीवन इज पुशिंग इच अदर. हो. काही पण असेल ना तर एव्हरीवन इज पुशिंग की हा तुला नाही सुचत आहे तर आम्ही लोक सांगतो. तो आय फील इंडिव्हिज्युअल तर वी आर डुईंग ग्रेट बट देन वी नीड ग्रुप बिकॉज आता तरी सध्या जसं आमचं चालू आहे वी गेट न्यू आयडियाज. एक्झिक्युशन वेगळ्या प्रकारे होतं. मी विचार करून कधी कधी जाते की आय शूट इट लाईक दिस बट देन वी शूट इट इन अ डिफरंट वे अँड इट गोज हिट. मग म्हणजे तिघांचा पर्स्पेक्टिव्ह सेमच बरोबरच मी पकडलाय ना की पहिले सेट ऑफ फॉलो स्वतःची आयडेंटिटी बनवा आणि मग ऑब्व्हियसली ग्रुप तर एक चेरी ऑन द टॉप सारखं असतं की चला सगळ्यांची हेल्प पण आहे त्यांना आपण मदत करू शकतो. पण जेव्हा ग्रुपमध्ये येतो तर एक न्यू आपल्याला कळतं अरे हा हे पण मी करू शकते, हे पण मी करू शकतो, इस वे हा वेने पण मी जाऊ शकतो. असं होतं. नवीन लोक येतात, नवीन आयडियाज येतात. जसं तेजस येतो आणि तेजसचा एक वेगळाच काहीतरी कन्सेप्ट आहे जो तो घेऊन येतो ते, आणि तो जरा फेमिनिन बाजूचा आहे. तर मला नाही कधी वाटलेलं की फेमिनिन बाजूचा म्हणजे काय, म्हणजे तो त्याला थोडं इलॅबोरेट कर कारण लोक वेगळा अर्थ काढतात. म्हणजे जरा मी बोलणार ही इज नॉट गे गाईज. इज नॉट गे बट असं नाही की गे लोकांमध्ये काय प्रॉब्लेम आहे आपल्याला. मी पण नाही आहे. म्हणजे काही प्रॉब्लेम नाही आम्हाला पण तो आम्ही बिचारा क्रॉप टॉप घालतो त्याच्या रीलसाठी. त्याची आयडिया युनिकच आहे. तो तसा घेऊन येतो आणि जेव्हा आम्ही त्याच्यासोबत कॉन्टेंट करतो आणि कळतं की हा यार आपले माझी जशी थॉट प्रोसेस आहे आणि त्याची आहे हे मॅच करून काहीतरी मी पण करू शकतो. पण सोलो कॉन्टेंट कसं आहे माहिती आहे, तू झटपट पटापट बनवलंस, तुला हे आलं. आता समजा आता मी एक रील केली होती ज्यामध्ये वादळ आलं होतं, तर मला आताच तर मग ते मला सुचलं, मी पटकन केलं, पोस्ट केलं आणि विदिन 6 hours त्याला 1 million व्ह्यू वगैरे आले. मग हे तेच आहेत. म्हणजे आपण डिपेंड राहिलो कोणाच. आता अरे यार धनंजय नाही आता कॅमेरा कोण पकडेल, मी ते काहीच नाही परवा केली. मी लगेच फ्रंट कॅमेरानेच केलं शूट आणि केलं पोस्ट. कारण की आम्ही बघितलेत जे लोक डिपेंडेंट असतात की त्याला किती त्रास होतो ते. मला झाला त्रास म्हणून मी तो क्वेश्चन माझा स्वतःचा आणि मग क्वेश्चन हे होतात कलेशेस येतात सगळे माझे सेम स्टोरी आहे ब्रो. म्हणून हा क्वेश्चन विचारत नाही लोक, पण हा थोडा इम्पॉर्टंट पडतोच. लोकांना माहिती असलं पाहिजे की ग्रो अँड आय कसं फील दॅट इज करायचं. अन एक्सक्यूज. तुझ्यामुळे झालं नाही तर हे रिस्पॉन्सिबिलिटी माणसाने घेऊया. कोणामुळे काय होत नाही. म्हणजे माझ्या डॅडने मला स्टार्टिंगला बोललेलं की तू हे सुरू करतोयस, एक वेळ येणार जेव्हा तुला एकटा पडशील, तुला त्या दिवशीसाठी रेडी राहायला लागणार की भाई तू हे सगळं जे पण आहे ना ते तुला एकट्याला चालू बंद टेक्निकल नॉलेज सगळं करता यायला पाहिजे. आणि मी ते ऍडवाइस घेऊन ठेवलेली, असं नाही की मी इग्नोर केलं, बरोबरच बोलले त्यावेळेस. पण मला त्याची ऍक्च्युअल रियालिटी तेव्हा कळली जेव्हा मी ती सिच्युएशन फेस केली की जेन्युअनली काही माहितीच नव्हतं. ते साऊंडचं तुम्हाला दाखवलं, त्याचं टेक्निकल खूप आहे. कॅमेरामध्ये पण लाईट ऍडजस्टमेंट आहे, फोकस अपर्चर, हे सगळ्या गोष्टी असतात. नुसतं रेकॉर्ड बटन दाबून फायदा नाही. आपण आयफोनवरती नाही शूट करतो, पण प्रॉपरली त्याच्यात सिरियस बिझनेस, बॅक एंडला सिरियस बिझनेस चालतोय पॉडकास्टसाठी. मग ते कसं करणार, मी त्या मोमेंटमध्ये आलेलो. मी 3 महिने ते बंद केलं, शूटच नाही केलं, काय नाही केलं. सगळं घेतलं, सॉफ्टवेअर बघितलं, काय सॉफ्टवेअर माणसानेच बनवलंय ना, मग माणसाला येईल शिकतं. बरोबर ते सगळं शिकून घेतलं. आता कुठे जाऊन मदतीला फक्त आपला भाऊ आहे, मग आम्ही 2च पूर्ण चालवतो. म्हणून मी तुला विचारलं की एडिटिंग तू करतो का. एडिटिंग साऊंड मास्टर सगळं आपलं. कारण ती डिपेंडन्सी, हा क्वेश्चनचा राईज तिकडूनच होता की मी फेस केली ब्रो, की किती मला कळलं की त्या
ती गोष्टी नाही, एक गोष्ट नाही होते, मग पूर्ण हे सेटअपच नाही कामाचं. हा तर आणि ते आपल्याला वेट करावं लागतं आय थिंक. किती वेळ, तेच ना, म्हणजे ते डिले किती. उद्या आता काय कोणाची भीती नाही, काही नाही, स्वतःला सगळं येतं, काही झालं प्रॉब्लेम बघून घ्या. एक वेगळी फिलिंग असते ना जेव्हा स्वतः आपण Bro, म्हणून तर एवढा कॉन्फिडन्स कुठून येतो की जेव्हा तुम्हाला माहितीये ना काही गोष्टींबद्दल, आता तुम्हाला तुमच्या कामाबद्दल माहितीये, तिसरा माणूस येऊन तुम्हाला चुक्या नाही बनवू शकत त्या गोष्टींबद्दल. आणि कधी कधी कसं असतं माहिती का की ओके इवन इफ फ्रेंड्स आहेत पण आपण त्यांना किती वेळ सांगणार की एडिट करून दे. एक्झॅक्टली. आणि तो फ्रेंड आहे म्हणून तो कधी बोलणार नाही की अरे यार तू तुझं काम कर म्हणून. आता राजची लाईक आपण Yes. जस्ट बिकॉज इज अ फिमेल क्रिएटर, डू यू थिंक इट्स कम्पॅरेटिव्हली इझियर फॉर वुमेन टू ग्रो ऑन सोशल मीडिया? ऑफकोर्स इंडियामध्ये तर खूपच जास्त आहे. आय नॉट टॉक अबाउट आउटसाइड बट इन इंडिया इट इज व्हेरी इझी. कारण का ऑफकोर्स मुलं दे लाईक सीइंग ब्युटिफुल गर्ल्स. आम्ही थंबनेल का ठेवायचो राजसीचा? I'll not crib about myself, guys. I am not criticizing anybody. But कधी कधी असं असतं की मुली काही कॉन्टेंट करतात, काही फालतू ते. बरं ठीक आहे, आपण एक कॉन्टेंट बघू. ते कॉन्टेंट बघून तू थांब ना, तू काय थांब ना यार. I bet you don't know this. आज मैंने अपने संतरों को मसल कर उसका रस निकाल दिया और वो कुछ ऐसा दिखता है. मुझे खट्टा अरे मीठा यार. काफी पसंद है. काफी खट्टा, ताजा और चिपचिपा है. 120 रुपए में रस्सी में संतरों का मजा मुझे काफी सही लगा. आता तू ते बघितलं स्टार्टिंगला काय केलं. समटाइम्स विमेन नो व्हॉट दे आर डुईंग. एक्झॅक्टली माय पॉइंट. आय विल टॉक अबाउट See, why did माय I, sorry to cut you, but why did I ask you this question? Because I just wanted to check की तू हे डिनाय करते का एक्सेप्ट करते की नाही, मला बघायचं होतं. कारण काय काय लोक माहिती असून सुद्धा ना ते डिनाय करतात. एक फिमेल क्रिएटर स्वतःहून जेव्हा एक्सेप्ट करून बोलते ना की ही रियालिटी आहे, ते थोडं ऑडियन्स साठी पण बेटर क्लॅरिटी असते. मी जसं बघते ऑनलाईन ऑल दिस गर्ल्स दे आर युझिंग सी showing off your body is not an issue, but there should always be a line between looking beautiful and looking vulgar. मी आता मी काही शूट करते त्याच्यामध्ये काही दिसतंय तर हे वल्गर किती आहे आणि हे किती आहे. एव्हरी गर्ल नोज द डिफरन्स. बट इफ यू पर्पजली वॉन्ट टू शो इट, आणि कधी कधी कसं असतं माहिती का, अशा कॉन्टेंटमुळे ना मुली फेमस होतात टू बी ऑनेस्ट. आणि व्हॉट एव्हर वी डू ना, कोणी आपल्या पेरेंट्सला जाऊन असं नाही बोलायला पाहिजे की यार तुमची मुलगी काय करते ऑनलाईन. मीडियम आहे म्हणून त्याला मिसयूज नाही करायला पाहिजे. आणि पेरेंट्सचा इश्यू नसता, म्हणजे फॉर एक्झाम्पल पेरेंट्सला आपण थोडं बाजूला ठेवलं तरी तू सेम थिंकिंग ठेवली असते. ऑफकोर्स आय कीप द सेम थिंकिंग बिकॉज यू नो, कारण आपल्याला ना ऍज मेल फ्रेंड्स ना आम्हाला माणसांची नजर माहिती आहे की कितींना असं आम्हाला नाही आवडणार की हमारे दोस्त को ऐसे नजर से कोई देख रहा है. बट म्हणजे असं कधी कधी होतं की माझे फ्रेंड्स मला सांगत असतील की दॅट गाय हॅज सम इंट्युशन्स अबाउट यू. हो, नॉट बॅड बट ही माइट लाईक यू और समथिंग लाईक दॅट अँड इट एंड अप्स लाईक दॅट की हा दॅट गाय वॉज, आणि मी त्यांना बोलते नाही रे असं काही नाहीये. बट इट हॅपन्स लाईक दॅट की दॅट गाय ऍक्च्युली हॅज समथिंग अबाउट मी और समथिंग लाईक दॅट. आय वॉन्ट टू बी काउंटेड इन टू दोज काइंड ऑफ गर्ल्स की हु आर रिअली क्रिएटिव्ह. and you do fall into Yeah, that because category. I don't want ki she looks beautiful, that is the reason she has followers. No, I am being creative. मी ह्यांना नेहमी विचारते म्हणून की is my reel making sense? Talent Because if it is basically. because if it is not making sense ना तर मग काय अर्थ नाही. कारण का लोक उद्या जाऊन मला हेच बोलणार की यार अच्छी दिखती है इसके लिए ऊपर आई. नहीं, I want my content to stand out. I am not criticizing anybody, but I think कि बॉडी है, शक्ल है, तो अच्छी तरीके से यूज करना चाहिए. As a girl, I feel everyone has different thinking. This is my thinking that whatever you do ना, you represent everyone. तर उद्या जर मी काहीतरी फालतू केलं तर मला यांच्या ग्रुपमध्ये ती राजसी आहे ना, ती काय फालतू किती करते म्हणजे असं मला पण तसं. असा एक विचार येतो की असं लोक का नाही विचार करत की हे जे आपण बनवतोय ते 10 वर्षानंतर आपण आईबाप जेव्हा बनणार तेव्हा ते कसं दिसणार आहे. Even if I'm wearing sexy clothes or even if I'm wearing fashionable clothes, I'll always make sure that nothing is like, म्हणजे ती लाईन क्रॉस नाही होत. Vulgarityची line नाही cross करत. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट आई फील इवन एज अ गर्ल. हम लोग अपन जो एज में है अभी सब लोग उसमें तू परत कसं बघतोय बघायला. प्राऊड करून बघते. मी बसू का तिथे? तू जा तिकडे, तू ये इकडे भाई बाजूला. मग तू बाजूने असं बघेल तुझ्याकडे. स्पिरिचुअलिटी की बातें वगैरह होती है तो तुम्हारे लाइफ में ऐसा कोई जो तुम लोगों ने मैनिफेस्ट किया रहेगा, हाँ. ऐसा कुछ स्टोरी है? एक एक करके बोल सकते हो. उज्जैनला गेलेलो आम्ही आणि रिटर्न येत होतो. तर माझे आहे ना 10,000 फॉलोअर्स कम्प्लीट व्हायला येत होते आणि आउट ऑफ नॉवेअर माझी एक आहे ना एक रील चालायला लागली. आणि मग जेव्हा आम्ही रिटर्न येत होतो ना तेव्हाच माझे ट्रेनमध्येच 10,000 फॉलोअर्स झाले. अच्छा.
आणि मग हे लोक बोलतात अरे आपण महाकालचं दर्शन घेऊन आलो आणि आणि मग जेवढे लोक तिकडे होते ना त्यांचे 10K फटाफट झाले. हो, आय त्यानंतर. स्वेअर आय नॉट इवन किड. हा तर सगळ्यांचे हळूहळू 10K झाले. मग आम्ही सगळ्यांनी ग्रुपमध्ये सांगायला लागलो ज्यांनी जे नाही आले ना तर महाकालला जाऊन येऊया हा. करून. नाही मग मला वाटतं हा सिद्धेश्वर म्हणून एक मंदिर आहे तिकडे. तर तिकडे आम्ही गेलो, देवाचं दर्शन वगैरे घेतलं आणि मग ट्रेनमधून येताना मला एका फॉलोअरनी पाठवलं की प्राजक्ता वहिनी तुझ्या रीलचा स्टोरी पोस्ट केला. बोललो ठीक आहे. बोललो मला ते म्हणजे ठीक नव्हतं. आवडलं ते मला, कारण की असं तुम्ही होते सोबत. नाही नाही, पण नाही, हे लोकं त्यासाठी नव्हते. ही गोष्ट त्यासाठी ठीक तर तो तर नसणार. कोमात अरे गेला पण असेल. झालंय ना बऱ्याच वेळेला, 3-4 वेळा तरी याआधी ओ माय केलेलं होतं. गॉड. अच्छा शेअर हा, केलेलं ते. केलेलं आहे ऑलरेडी. आणि मग नंतर मी बोललो मला असं झालं, पण मग मी ऐश्वर्याला सांगितलं हे बघ अरे स्टोरी शेअर केली. तर की अरे मस्त मस्त मस्त. मग नंतर मी बघितलंय ना खाली तिथे रिप्लाय करता येत होता आणि जे लोक आपल्याला फॉलो नाही करत ना बरोबर. त्या लोकांना आपण रिप्लाय नाही करू शकत. बरोबर. मी बोललो हे कसं काय आलंय. आणि मग मी जेव्हा टॅप करून चेक केलं की तिने मला फॉलो केलेलं होतं बाय. आणि मग माझ्या डोक्यात एकदम असं मुंगे आल्यासारखं झालं. आणि मग मी कसं ह्या झालं लोकांना- कसं झालं दाखव एकदा. म्हणजे एकदम काय बोलतात एकदम मी नम झालो, असं एकटक बघत राहिलो. बोललो हे नक्की काय झालंय. मग मी तो विचार केला की अरे मग सेम माझं जसं महाकालच्या इथे गेलेलो तसंच भोलेबाबाच्या देवळात गेलो. तू देवळात जा हा. बाई. तुझ्यासोबत चांगल्या गोष्टी होतात. पण तर आम्ही लोकांनी आई- जाऊन मग चेक केलं ना, लाईक हा. इट वॉज रिअल. आणि तू सोशल नेशनला पण भेटला. सोशल नेशन तेव्हाची my स्टोरी कशी God. होती. ते तर मॅनिफेस्ट मी केलं पण नव्हतं. रात्री मला बोललेली अरे ती भेटणार बघ आज आपल्याला. मी बोलला अरे नाही यार. लाईक नको जाऊ दे, आणि मग नको नंतर- जाऊ दे. मला आहे ना खूप भीती वाटते आणि हा. कस तरी होते, नको ते चांगलं नाही वाटणार वगैरे वगैरे. आम्ही चरत होतो, शेवपुरी खात होतो. सरच हा तर मग मी माझं शेवपुरी खाऊन झालेली. तर मग मी टाकायला जाणार आणि तितक्यात आकाश म्हणून असा आवाज आला. ओ ओ तिने बोलावलं तुला. हा तिने मग, जोरात direct हाक ढगात मारली. असेल. तो काय आम्ही सगळे लोक ढगात होतो. बिकॉज नाही, नाही. त्याच्यासाठी किती मोठी गोष्ट मी होती ती. एक्सप्लेन करतो. मी शेवपुरी असा टाकायला जाणार आणि आकाश मी बघितलं मागे म्हणलो आणि आम्ही सगळे टर्न झालो ना, वी वर इन अ बिग शॉक. आणि माझं असं मी काय करू, हातात ठेवू की काय. मग त्यांनी ते मला- हातातच ठेवू नये. मग मग त्यांनी नंतर मी मला असं दिली सुरू ती. कारण का तिने बोलवलं त्याला आणि मी ती आहे ना तिला कोणीतरी बोलवलं आय थिंक तेव्हा. तर ती टर्न झाली तर आकाशने मला प्लेट पास केली आणि आकाश वॉज ब्लँक. हो. आकाशला सुचलंच नाही काय झालंय. मग नंतर मग तीच बोलत होती अरे आय एम अ ह्यूज फॅन. मी पूर्ण सेटवर तुझे व्हिडिओज दाखवते. क्या बात भाई. भलेही अरे भलेही सगळे नॉन मराठी असतील तरी पण मी दाखवते. याला बोला, follow करा म्हणून. मी ऐकतोच मला मी, कारण की मी प्रोसेस करत होते ते नक्की घडतंय काय. वी नो आकाश आमच्यासाठी किती मोठी गोष्ट होती की आकाश हो. हे किती कधीपासून कारण आम्ही की आकाश लोकांना manifest नेहमी डिसाईड करतो. इव्हन रील बाज मध्ये आम्ही लोक विचार करत होतो की जर ती आली तर आहे ना आकाशला तिच्याच हातामधनं मिळायला पाहिजे अवॉर्ड वगैरे. आम्ही सगळं एवढं तो सगळं एवढा डिसाईड वेळ केलेलं. बोललाय ना की प्राजक्ता कोळीचं मला फॉलो हो. केला, जेव्हा भेटेल की ते आमचं ड्रीम झालेलं की आम्हाला बघायचं बाबा की तुला एकदा ते दोघे कधी भेटतायत. आता तू मगाशी प्रश्न विचारलास ना की लोक कशी असतात जेव्हा Off camera, on camera. ऑफ कॅमेरा ऑन कॅमेरा. तर हे बेस्ट एक्झाम्पल होतं की ती खूप चांगली आहे. भाई तू मला मेसेज केलेलास ना हा. की प्रसाद आज प्राजक्ता कोळी बोला आई sorry. मी गेस्ट लोकांसोबत होतो बोलो रुको म्हणजे आमचं आलं भाई आमचं ड्रीम कम्प्लीट झालं. बस. हो भारी. ह्याच्याबद्दल आम्ही लोक कधी ना कधी विचार करत होतो की हे असं होईल किंवा व्हायला पाहिजे. अँड इट इज जस्ट हॅपनिंग. आणि तुझी KFC ची ऍडचा काय सीन. कॉंग्रॅट्स टू दॅट युअर thanks. फर्स्ट कमर्शियल. Commercial. आणि ब्रँड पण बघ ना KFC ब्रँड अँड आपण सगळे इव्हन द consume करत होतो. डिरेक्टर आय टेल यू अबाउट द डिरेक्टर. इट वॉज वसंत बाला. हा यार अरे भाई. And I got goosebumps. I was sitting and he just called me. अरे रात्री इथे येऊन बस ना. मी तुझे रील्स वगैरे बघतो, तुझे फ्रेंड्सचे पण रील्स बघतो करून. अँड आय जस्ट कॉल्ड तेजस and I was like, Tejas, I was into tears. Because this is something unreal की लोक. And the fact I liked was की ते मला समोरनं ओळखतायत. I am an individual and my individual identity is there and he is knowing me by my name. प्रसाद दादा. माझं काय एवढं फारसं नाहीये. अरे भाई तुझी पर्सनल स्टोरी आहे ना, ते असं छोटा कशाला काय. बिंदास बोल यार. नाही म्हणजे मॅनिफेस्टेशन मध्ये माझं एवढं काय फारसं मी अच्छा, विश्वास experience नाही विश्वास आहे पण मी एवढा एक्सपिरियन्स नाही केला. एकच गोष्ट एक्सपिरियन्स केलेली की माझा एक ड्रीम जॉब होता जो आधीपासून मला पाहिजे होता जेव्हा मी 8-9 मध्ये होतो. आणि
लॉकडाऊनमुळे तो जॉब नाही मला भेटू शकला बिकॉज मी जस्ट मला बॅग वगैरे पॅक केलेली की आता मी जाणार म्हणजे हा जॉब मला भेटणार कुठला जॉब होता ॲज अ टूर मॅनेजर म्हणून. ओके तुला हा म्हणजे फिरायचं वगैरे हे करायचं मला आवडायचं. भाऊ करायचा मोठा तर त्या बघून मी म्हणजे आवडायचं की भाई चलो ये म्हणजे ऑब्व्हियसली आर्मी तर आपण ते प्रिपरेशन करणार वो नाही हुआ तो ये कुछ करणार तर ये जॉब आहे प्लॅन बी. ये हा तर ते बंद झालेलं की आता इंडस्ट्रीज गेली आहे काय करणार. मग मी सोशल मीडिया वगैरे सुरू केलं आणि मग माझा सल्ला की अभि किधर मिलेगा ये. पण माझं असं होतं की भाई कभी तो लगेगा मेरा एक होप होती की येणार कुठे ना काहीतरी हा चान्स येणार. आणि तेच देवाच्या कृपेने मला तो एक चान्स भेटला ज्यामध्ये माझा रोल असा आहे की मी सोशल मीडिया पण मॅनेज करतोय प्लस आय एम आय एम अ टूर मॅनेजर ऑल्सो. दोन्ही गोष्ट एक साथ करतोय जे दोन्ही गोष्टी मला आवडतात. म्हणजे ड्रीम जॉब झाला जो मला पाहिजे होता तो भेट. मस्त मस्त. ठीक है तो अभी जरा स्विच अप करते हैं. सबका स्टोरीज आ गया मैनिफेस्टेशन तो अभी जरा अभी राजसी पे आएंगे. व्हाट इज योर टेक ऑन मत करो माती ती वाली रील बर्बाद आहे. मती जनरेशन करो. मध्ये काय चालू आहे तुला माहिती आहे बघतच असशील. आय हॅव अ पॉइंट. आय फील पीपल हॅव गॉट अ लॉट ऑफ ऑप्शन्स नावडेज. की माझी मम्मी मला नेहमी बोलत असते बोलते तू सुंदर दिसून फायदा काय एक मुलगा पटत नाही पण तुझ्याकडनं. ऑप्शन्स वर ऑलवेज देअर. ते दरवेळेस होतच. आता जर असं झालं की देर इज ऑलवेज समवन बेटर ही डिल्युजनॅलिटी आली लोकांमध्ये की देर इज ऑलवेज समवन बेटर. पण नाही कधी कधी तसं नसतं. तुमच्याकडे जे असतं तेच बेटर असतं पण आपण त्या शोध लावण्यात जातो आणि त्याच्यामध्ये मग कळतं लोकांना की नाही बेटर नव्हतं काही जे होतं त्याची व्हॅल्यू नव्हती. नाही बट आय टेल यू पीपल आर स्टील डिल्युजनल. दे फील व्हॉट इज गॉन. हा म्हणजे सगळ्यांना असं असतं की नाही यार मी श्रेष्ठ आहे असंच असतं. आणि आय फील नावडेज पीपल हू आर ऍक्च्युली हॅव्हिंग अ genuine if people are having genuine feelings about anybody तर they don't count. लोकांना पडलीच नसते की त्या व्यक्तीला आपल्याबद्दल काय वाटतं. स्वतःबद्दल जास्त विचार करतात आणि असावं असं की स्वतःबद्दल जास्त विचार करावा. बट देन दॅट इज वेअर यू लूज द पर्सन हू इज रिअली थिंकिंग अबाउट जेन्युइन. या प्रत्येकाचा पास्ट असतो. प्रत्येकाने पास्टमध्ये धोके खाल्लेत किंवा काय XYZ झालंय. बट मी तर कधी स्टॉप नाही केलं बिलीव्ह करणं की या देर इज अ थिंग कॉल्ड ट्रू लव्ह. तुझे प्रिन्सिपल चेंज नाही केले. हा नाही. आणि त्यामुळे आय लँडेड अप इन अ रिलेशनशिप पर्सन. अच्छा तू डेट करतोय. हा मी डेट करतोय आणि मला असं वाटतं की जसं मी मॅनिफेस्ट केलेलं आणि हे आलंय जेन्युइनली आलं. अच्छा रिलेशनशिप तसं पर्सन मॅनिफेस्ट केलं की माझे बघ मला असं आहे की एक पर्सन मध्ये हे क्वालिटी आपण शोधतो. म्हणजे काय फारसे नाहीत पण जे 4 मेन आहेत ते मी ठेवलेले आणि ते त्या पर्सन मध्ये दिसून आले. आणि लकीली त्या पर्सन कडे पण एक प्रिन्सिपल्स होते की बाबा असं क्वालिटी पाहिजे ते पण माझ्यामध्ये दिसून आले. लेडी लक जे असतं ना ते मी जाणवलंय लेडी लक काय असतं ते. बिकॉज ज्या गोष्टी मला लॉकडाऊनच्या आधी आता मी लॉकडाऊनला माझ्या लाईफचा एक हाफ म्हणजे काय बोलतात त्याला मिड पॉईंट पकडलं कारण त्याच्या आधी लाईफ वेगळी होती आणि त्यानंतर लाईफ कम्प्लिटली सगळ्यांची वेगळी होती. सो तेच आहे की जे मी ड्रीम्स म्हणजे मी जसं इमॅजिन केलेलं की माझं असं कॉन्टेंटमध्ये मी असं करेल किंवा ड्रीम्समध्ये म्हणजे माझं हे अचिव्हमेंट मला करायचं आहे ते लॉकडाऊनच्या आधी मी खूप त्यावधी स्ट्रगल केला. आणि त्याच्यानंतर मी होप्सच सोडलेले. आणि जे लेडी लक असं जे बोलतात आता त्या गोष्टी आणि ऑपॉर्च्युनिटी स्वतःहून चालून येतात. बरोबर. म्हणजे मी असं ऑब्व्हियसली एक बोललेलं जातं की लक आहे पण मी कधी असं मानायचं नाही. म्हणजे मी आय थिंक विराट कोहलीचा इंटरव्ह्यू बघितलेला तो बोलतो भाई हे सब तो लेडी लक का कमाल आहे. ऑब्व्हियस तो मेहनत करतो भाई बट इफ यू हॅव अ सपोर्टिंग पार्टनर ना वेगळीच पॉझिटिव्हिटी पाहिजे. वेगळीच आहे खुशाल. हा एक वेगळाच ऑरा होतो. आता मी जेन्युइनली मी स्पीकिंग हे जर तुम्ही एक्सपिरियन्स कराल तर तुम्हाला कळेल. आणि आपण एकमेकांना तेव्हा ग्रो खरंच करतो कारण की इव्हेंच्युअली मला त्या व्यक्तीला कधी लेटडाऊन नाही करायचंय. मला तर बिकॉज सिने मला ऍज अ पर्सन म्हणून बघितलं की हा व्यक्ती स्ट्रॉंग आहे हा गिव्ह अप नाही करणार. मी तिच्यासोबत हार म्हणून कसं चालणार. तर जरी मी हरेल तर मी माझ्या एंड मोमेंट पर्यंत मी फाईट करतच आहे. And you know that the person is there to support you. That is very important nowadays. People are so materialistic nowadays की they don't care. जेन्युइन लोकांना they just don't care. And options असल्यामुळे ओके आज ये आणि द थिंग इज खरंच खूप ऑप्शन्स आहेत लोकांकडे की आज हा नाही तर उद्या ही नाही ते. नाही पण ते रियालिटी तेच झाली ना असं वाटतं. हे जसं तुला पण वाटतंय ना तसं जेन्युअनली रियालिटीमध्ये असं नाहीये. जे लोकांना नंतर कळतंय जेव्हा ऑप्शन्स एक्सप्लोर करायला जातात ना आणि जेव्हा त्यांना ऍक्च्युअली कळतं की रियालिटी पण जे मला असं वाटतं की ते नंतर त्यांना कळतंच पण ते मग कळून सुद्धा मग अजून बेटर करायला बघेन त्या शोधात जातात. आय फील की दे मेक इट वर्स्ट फॉर देमसेल्फ. आणि म्हणून असं काय होतं माहिती म्हणजे ह्याच्या आजूबाजू मग सगळेच तसे बनवून जातात आणि मग
आपल्यासारखे थोडे लोक राहतात जे अँड आय फील ॲज प्रसाद सेड की अ गुड पार्टनर इज व्हेरी इम्पॉर्टंट. व्हेरी इम्पॉर्टंट. पण मी कधी कधी आय सी थिंग्स हॅपनिंग सराउंडिंग मी. Surrounding, आय फील आय डोंट वॉन्ट टू फॉलो इन टू ऑल दिस थिंग्स. I am always away from all these things. I am always focused into this career and shit. I feel it is perfect. कारण का you be focused and you do what you like and all these things just fuck your head. बरोबर आता मी खूप ओव्हरथिंक करते अबाउट थिंग्स आणि मग छोटी छोटी गोष्टी आहेत ना मला खूप हर्ट होतात. बरोबर. तर मग ती गोष्ट मला खूप हॅम्पर करते की एका व्यक्तीने जर माझ्याबरोबर असं केलं ना तर मी तर फुल अशी बीटी मध्ये जाते. असं आहे. क्रिएशनच्या जर्नीमध्ये तुला फोकस राहावं लागणार. हा इमोशनल झालीस का? नाही नाही. अरे भाई आय फील करिअरच चूज करायचं नेहमी. पण आय स्वेअर मी ह्या लोकांना बघते ना मग कुठे ना कुठे असं वाटतं की यू विल एंड अप विथ गुड पर्सन. आकाश भाऊ मी ज्या ह्याच्यात आहे रिलेशन मध्ये. अच्छा तू पण relationship मध्ये. येस आहे. तर असं कोण नाही. तर मग ती जी व्यक्ती आहे तिने म्हणजे पूर्ण सगळी फेज बघितल्या माझ्या आयुष्यातली. अच्छा हां म्हणजे 2015 पासून ते आत्तापर्यंत 2024. ओ तेव्हा मी काहीच नव्हतो. हां 10 वर्ष झाले. टचवूड 10 वर्ष झाले. ओके 10 वर्ष. हां टचवूड नाही झाले नाही झाले. 9 वर्ष झाले. हां अच्छा काय लफड्यामध्ये पडशील. तर मग हां तर 2015 पासून ते आतापर्यंत जेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं म्हणजे तेव्हापासून जे साथ दिली आहे ते आतापर्यंत. आता म्हणजे आहे असं काही नाही की सगळंच आहे पण ज्या पण फेजमध्ये आहे तितकाच सपोर्ट जेव्हा त्यावेळी होता आत्ताही तेवढाच सपोर्ट. तर मग अजून काय हवंय. आणि मला हे चांगलं आवडतं की आपला जो कंपॅनियन आहे तो पण त्याला पण काहीतरी एक एम आहे पर्टिक्युलर त्यांच्या एका फील्डमध्ये. तर ते मला खूप भारी आवडतं. आणि जेव्हा आपण एकमेकांना सपोर्ट करतो की तिचा पण एक गोल आहे माझा पण एक गोल आहे आणि आपण एकमेकांना आणि जेव्हा आपण अचीव्ह करतो ना छोट्या छोट्या गोष्टी माइलस्टोन तेव्हा ते एक सेलिब्रेशनचा एक मौका येतो. आता मी एक माझा एक्झाम्पल सांगतो. आम्ही एका मॉलमध्ये बसलेलो आणि आहे ना ओरिओ शेक घ्यायचं होतं. तर माझ्याकडे पैसे नव्हते तेव्हा आणि मग तिच्याकडे पण पैसे नव्हते. तर मग तिला ते खूप गोष्ट खटकलेली होती की अरे आपल्याकडे मग मी बोललेलो अरे मला घ्यायचं होतं पण जाऊ दे नको. आणि मग तिच्याकडे पण ती नव्हती तेव्हा म्हणजे तिला ते हे झालेलं. मग आत्ता पण आम्ही पण जेव्हा कधी स्टारबक्समध्ये जातो किंवा कुठेही जातो मग ती आत्ता पण तोच किस्सा ऐकून दाखवते की बघ आपल्याकडे तेव्हा काही नव्हतं आणि आत्ता असं आहे. असं हे होतं मग थोडं इमोशनल व्हायला होतं. एक माझा एक छोटा असाच एक किस्सा सांगेल. तर गणपतीची वेळ होती आता मागच्या वर्षीची आणि असं झालेलं की मी पगार येतो तेव्हा मी घरी पैसे देतो. माझा जॉब गेलेला हे मी घरी सांगितलं नव्हतं. अच्छा तर असं झालेलं की पप्पांची पेन्शन ना आता तर माझा जॉब लागला ना दुसरीकडे मी ह्या गोष्टी घरी नाही सांगत. मग नाही पण ते माहिती आहे ना की त्यावेळेस नव्हता नाही ते अजून पण नाही माहित आता कळेल. आता तर असं तर नाही मम्मी पप्पा मी नाही बघायला लावणार टेन्शन. काही गोष्टी लपवलेल्या. तर मेन असं होतं की गणपतीचा टाइम असं तर खर्च होतात आणि पप्पा ऑब्व्हियसली बोलले की प्रसाद मला पैसे पाहिजे कारण पप्पांचं पेन्शन सुरू आहे. घरी मग मम्मी दोन्ही बहिणी माझं लग्न झालेत त्यांची ते आपल्या लाईफमध्ये असतात. तर मी पैसे काही देतो तर या टायमाला कमी पडले माझ्याकडून. तर त्या व्यक्तीने म्हणजे माझी जी गर्लफ्रेंड आहे तिने मला पैसे दिले न बोलता. तिने मला तेव्हा सेंड केले की हे तुझ्याकडे ठेव आणि मी ते घरी दिले. आणि असं होतं की एक दिवस होता आमच्या साईत भंडारा असतो तेव्हा सगळीजण आलेले मुलं जे माझे फ्रेंड्स आहेत हे लोक सगळे आले ती पण आलेली सगळे. तर माझे पप्पा मला असे बोलले की त्यांनी काहीतरी गणपतीला स्वीट्स वगैरे आणले असते आणि मला बोलते बघ तुझे पैसे दिलेलेस ना त्याने आपला हा सण बघ किती चांगला गेला असं आणि तेव्हा माझं असं एकदम हे झालं की अब तो इसको छोडणे अब तो ये अपने साथीच रहेगी. म्हणजे असं आलं की भाई तू बस माझ्याकडे वर्ड्स कारण की मी त्या 3 महिने जॉबवरती नव्हतो आणि घरी कळून नव्हतं दिलेलं. 3 महिने मम्मीला थोडं आयडिया होती पण 3 महिने त्या बाईने मला एका लहान बाळासारखं जपलंय. म्हणजे पण जेव्हा माझ्याकडे आता कधी लाईफमध्ये येईल पुढे ऑब्व्हियसली या व्यक्तीला मी काही एक गोष्ट कमी पडून देणार नाही. बरोबर करेक्ट एक असणार. क्या बात भाई मजा आली यार. तुम्ही तुमच्या सोबत कधी वगैरे चीट वगैरेचे काही स्टोरीज नाहीत ना. झालंय मी बोलेल मीच रिस्पॉन्सिबल होतो त्या गोष्टीसाठी. ओके कारण की माझं असं आहे ना मी हर एक रिस्पॉन्सिबिलिटी स्वतःवरतीच घेतो. मला नाही जमणार ते की तुझ्यामुळे झालं तुझ्यामुळे माझी लाईफ काय नाही होणार भाई. माझे होणार ते माझ्यामुळे बरोबर
हे सॅडली आपल्या आजूबाजूला ना खोटारडेपणा आणि लाईंग अँड चिटिंग हे खूप नॉर्मलाइज केलेलं गेलंय. लॉयल्टी माझ्यासाठी सगळ्यात महत्वाची Same, आहे. सगळ्या गोष्टीमध्ये, फक्त रिलेशनशिप मध्ये. माझ्यात पण सेम आहे की लोक बोलतात फ्रेंडशिप फर्स्ट येते, मी बोलतो नाही फ्रेंडशिपच्या वरती लॉयल्टी येते माझ्यासाठी तर. Yeah. लॉयल्टी खूप लोकांचं असं असतं की पहिले यू शुड बी अ फ्रेंड फर्स्ट. भाई पण त्या फ्रेंड मध्ये जर का लॉयल्टीचा तो किडच नसेल मग तू काय करणार त्या मैत्रिणीचं किंवा मित्राचं. टोटली. लॉयल्टी खूप स्टँड करते, कारण हे सगळे खोटारडेपणा लाईंग ऑल्सो इज अ फॉर्म ऑफ चिटिंग ओनली विथ युअर पार्टनर. इफ यू हॅव टू लाय अबाउट समथिंग, ते फक्त ना आपल्याला मॅन्युप्युलेट करून आपल्याला असं दाखवून देतात लोक की नाही नाही इथं असं होतं तसं होतं, मी खोटं बोललो कारण मला भीती वाटत होती तुला खरं सांगायला. ते सगळं मॅन्युप्युलेशन असतं. हे सगळं आजकाल खूप चालतं, म्हणून मी करंट जनरेशन टू बी कंटिन्यूड नेक्स्ट पॉडकास्ट ओनली. बरोबर आहे की लॉयल्टी इज द मेन थिंग. हा. ते नसेल मग भाई मग लॉयल्टी इज अ मेन थिंग विथ रिस्पेक्ट टू द करंट जनरेशन टाइम दॅट इज गोइंग ऑन. अगोदर होतं फ्रेंडशिप वगैरे अगोदर असायचं, पण आता सॅडली आपल्याला ह्या लेवलवरती आणून सोडलंय ना लोकांनी की गुड दॅट यू डोंट हॅव टू फेस दिस यू गाईज. पण आम्ही म्हणजे आता ह्याच्यात मी रात्रीच रिलेट करेल की आम्हाला ह्या पॉइंटवरती आणून सोडलंय ना, म्हणून आम्हाला ते लॉयल्टी चेक फर्स्ट ठेवावं लागतं. एक मिनिट मी जे तुम्ही बोलतायत मी हे सगळं फेस करून झालोय माझ्या पास्ट रिलेशनशिप. मी काय बोललो, मी बोललो की गुड दॅट यू गाईज आर नॉट गोइंग टू राईट नाव. अच्छा. हा तू जे का अगोदरचं You got a genuine person, okay, right now. But we both are in a question mark. That person is genuine or not. आमची सुरुवात That is mummy. This is the reason I'm single. भाई मी तर बोलेल की तुम्हाला लॉयल प्रत्येक व्यक्तीला लॉयलच पार्टनर पाहिजे असतो. हो भाई. तर जरी तुम्ही चीट करता तुम्ही कर्म होणार, असं ना आज ना उद्या होणार. तर कधी त्यापेक्षा- होणार? अरे ते तो कधी होतो माहितीये, कर्म कसं आहे माहितीये, मला तरी असं वाटतं की केव्हा वर्क करतं की जेव्हा तू चांगल्या फेज मध्ये आहेस हो हो आणि अचानक असं काहीतरी घडतं ना हो हो की त्याने तुझा पूर्ण पायाखालची जमीनच सरक. हो हो. म्हणून म्हणजे आपण थांबायचं नाही ते गोष्ट व्हायला दुसऱ्यांसाठी, पण नाही, but I feel that is something पण evil. असं, That is something evil we'll think about anybody. की उनके आपल्याला नाही, ते साथ सोडून I feel टाकायचं. we are the dumb people who gave chances. तुम्ही कोणा पण व्यक्तीसोबत रिलेशनशिप मध्ये जा, भांडणं अप्स अँड डाऊन होणारच होणार. बरोबर. ते हर एक टाइम तुम्हाला ओव्हरकम करून लव्ह आणि तुमच्या Yeah. पार्टनरला सिलेक्ट करायचं बरोबर. हर एक टाइम. It ते is like 100 who वेळा stands with झालंच you. पाहिजे. पण मी असा विचार करतो की भाई मी एवढा घुसलो ना जर का, तर माझी लॉयल्टी अशी असते की भाई तू किती त्रास दिला ना तरी सुद्धा मी तिकडे राहणार उभा. ती लॉयल्टी असते, त्याच्यामध्ये फ्रेंडशिप नाही आहेत बॉस. बरोबर. तेच असतं. लोक ते कन्फ्युज करून जातात की भाई लॉयल्टी पहिले फ्रेंडशिप पाहिजेच. एवढी गोष्ट सहन नाही करणार. नाही करणार जेवढी लॉयल्टी करते एका माणसाची लॉयल्टी, Exactly my डिवोशन. point. म्हणजे भांडणं चालू आहेत, सगळं चालू आहे, पण मी माझे प्रिन्सिपल्स आणि मी ग्राउंड रियालिटी सोडलीच नाही नाही. सोडायचं. जोपर्यंत आहे ना समोर, काही बोल, 100 लोक समोर आले, तू बोलला ना राईटला लेफ्ट बोलली ती, तर भाई लेफ्ट आहे. तुम्हाला कसं वाटलं आज येऊन? भारी वाटलं ऍक्च्युली, म्हणजे फ्री जरा असं झालं, कारण की आपण या आधी पण भेटलो हो आणि मस्त एकदम व्ह्यू पण एन्जॉय केला भारी. आणि आय फील आपण खूप ओपन अप होऊ शकतो वेन वी रिलेट विथ द पर्सन. आणि आपल्या याचं कोणी असेल ना तर आय थिंक हा ते अजूनच जास्त फ्री होऊ इथे शकतो जास्त आपण. रिलेटेबिलिटी झाली टॉपिक्स. एकत्र बसून रडू नंतर. एक पॉडकास्ट रात्री सोबत सेपरेट करायला लागणार त्या गोष्टी. मग तर नक्कीच याच विषयावर दोघेही बरबाद तिकडे. तू कॉन्टेंट कधी सुरू करणार? मी रील्स बनवणार असं बोलतोय तू? मला तुझं नाही काय वाटत आहे का असं मी करायचं? मी नंतर खूप पुढचा विचार येतो मला. आता कसं आहे की या सगळ्या गोष्टी करण्यातच माझा एवढा टाइम जातो की मला जेन्युअली, म्हणजे मी असं एक्सक्युजेस नाही देते. मी तुला एक्सप्लेनेशन पण देऊ शकतो की मी एडिट करायला, आता तू विचारलं की एवढा वेळ का, मला उठल्यापासून 13 hours एडिट वरती असतो. दिवसातले 13 तास मी एडिट वरती असतो. 2-2.5 तास आम्ही जिम करतो. मी एडिट पण मीच करतोय, रील्सची मार्केटिंग मी करतोय, कारण एपिसोड आउट झाला म्हणजे याचा अर्थ हे नाही की संपला आता. त्या एपिसोडची रील्स 7 ते 8 रील्स बनतात, 1.5 मिनिटाचे, 30 सेकंडचे जेवढे पण आहे ते एपिसोड झाल्यानंतर मला रील्स बनवायला लागतात. मग आणि असंही नाही की एकच एपिसोड आपल्याकडे, आता भाई भरभरून एपिसोड येतात, तर एकटा माणूस करतोय, तर त्याच्यामध्ये जेन्युअनली मी पूर्ण संपलोय. म्हणजे मी वेकेशनला नाही जाते, मी कुठे बाहेर गेलेला आम्हाला आठवत नाही लास्ट आम्ही कुठलं वेकेशन केलंय, काही नाही. आणि मी आता स्वतःला एक गोल दिलाय, एक पर्टिक्युलर टाइम पर्यंत मला एवढं खेचायचं आहे या गोष्टी, कारण आपण थोड्या वेगळ्या गोष्टी करतोय.
मग त्याच्यात जर का एवढे तास टाकले आणि काम केलं तर माणूस कुठे पोहोचू शकतो हे मला Exactly. बघायचं. मी नाहीये रिलेशनशिप्स मध्ये घुसलो नाहीये. मी कुठल्या मुलीशी आता सगळ्या मुलींशी बोलणं बंद. दॅट इज द रिझन युअर फोकस्ड. हा दॅट इज द रिझन आय एम फोकस्ड. मी कम्प्लीट बंद केलंय. मला इंटरेस्ट नाहीये हे गोष्ट नाहीये, पण माझा असं गोल खूप स्ट्रॉंग आहे की मला बघायचंय. एवढा वेळ आपण करून बघितली, सगळं करून बघितलं, वेळ वाया गेला. आता मला बघायचं की माणूस, एक व्यक्ती, माणूस म्हणजे माणूसच नाही, मुलगा किंवा मुलगी 13 तास 12 तास एका गोष्टीमध्ये घालून दिवसाचे माणूस किती पुढे जाऊ शकतो हे मला बघायचं. इन्शाअल्लाह वन डे भाई वापस पॉडकास्ट करेंगे. तर तेच म्हणजे सही आहे. म्हणजे तू जसं तुझं सांगितलं की ॲज तू एक ब्लॅक शिप आहे तुझ्या फॅमिलीचा, तू सुरू केलंस एक वेगळ्याच डिरेक्शन नाही होतं. इट्स गुड. आणि मी बोलेल की डाऊन द लाईन 6 मंथ मी बघेल, मी मॅनिफेस्ट करतो की मी तुला बघेल एका new गोष्टीमध्ये. तर लेट्स सी, होप फॉर द बेस्ट. आणि आपण पुढे जेव्हा पॉडकास्ट करू तर आपण अजून लेवलअप असू सगळे आणि वी विल हॅव मोर स्टोरीज टू शेअर, मोर हॅपी स्टोरीज टू शेअर. या पार्ट 2 पॉडकास्ट मध्ये हेच वाटतं की काय आपण शेअर करणार यार. नाही काय करणार? काढू ना एवढे. आता तुम्ही बघा एवढा विचार हो केलेला काय की अशा सगळ्या गोष्टी बाहेर निघतील आज. निघाले आपण. मस्त आहे. नेक्स्ट टाइम आकाशसाठी करू, आकाशामध्येच बसू. थांब. तर थँक्यू फॉर कमिंग. एकदम दिल से लव यू गाइस. थँक्यू फॉर इन्व्हाइटिंग अस. अरे भाई तुमको नहीं बुलाएंगे तो किसको बुलाएंगे भाई. ॲज अ फॅन मी तुम्हाला बोलतो की गुड जॉब. वी होप दॅट यू गाइज जेन्युइनली क्रॉस मिलियन्स अँड मिलियन्स ऑफ फॉलोअर्स. वी ॲज फॅन्स बोलतोय मी. अँड दोज पीपल हू आर वॉचिंग दिस शो, सबस्क्राईब करा शोला. सबस्क्राईब करा गाईज. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, comment कॉमेंट करा, करा. share. हे बोलायची सवय नाही ना आपल्याला. नाही. थैंक यू सो मच फॉर वॉचिंग. सब्सक्राइब करो, लाइक करो. पहले भी बहुत सारे गेस्ट आ चुके अच्छे. प्लीज जाके देखना. थैंक यू सो मच गाइज फॉर कमिंग ऑन द शो. Thank you for inviting. So that's about it. That was Prasad, Rajsi and Akash for you guys. I hope you guys liked it. Peace out. Thank you so much.